जपानमध्ये भीषण भूकंप झाला तरी तेवढी काही सेकंद अस्वस्थ जातात आणि नॉर्मल काम परत चालू होतं. 1905 मध्ये जपाननी रशियाचा पराभव केला आणि संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारा तो प्रसंग होता. कच्चा माल नसलेला हा देश, ज्याला आयात करावा लागतो, जो समुद्रांनी वेढलेला आहे, 4 बेटांच्या मध्ये वाटलेला आहे, तो जगामधले एक आर्थिक सत्ता म्हणून उभा राहतो. आम्ही राष्ट्र म्हणून, आम्ही समाज म्हणून, आम्ही संस्कृती म्हणून आम्ही अजून एकत्र येत नाही. क्षमता असून भारत कुठल्या कुठे पोचायला पाहिजे तो जात नाही. आता जपानकडनं शिकण्याची वेळ येते. या सगळ्या कहाणीमध्येच कुठे कोणी एकच कर्तृत्वाने एकच पराक्रमी आहे आणि बाकीचे फक्त आपापल्या काठ्या त्या गोवर्धन पर्वताला लावतात, अशी ही कहाणी नाहीये. कोणातरी एकाच्या पराक्रमातनं घडलेलं नाहीये. याला मी म्हणलो की इतिहासाची पापणी लावायच्या आत बदल झाला. एक राष्ट्राचे राष्ट्र मध्ययुगात होतं फक्त 15 वर्षाच्या कालावधीत, 1853 ते 1868, आणि याला जाणवलं की गडबड आहे, बदलायला पाहिजे. व्हायचे ते त्यांचे अंतर्गत संघर्ष झाले. तो लढा गुंतागुंतीचा आहे आणि तो माझ्याच्याने जेवढा जमेल तेवढा सोपा असा सुतासारखा सुट्टा करून मी तुम्हाला सांगायचा तर प्रयत्न करणारच आहे. मध्ययुगात समाज व्यवस्था एकच, राज्य व्यवस्था मध्ययुगीन म्हणावी अशी, पण भारत देशाची, तुमच्या माझ्या देशाची वाटचाल वेगळ्या वाटेवरनं का झाली, जपानची मेजी पुनःस्थापनेकडे का झाली, तो त्या उद्योजकाचं सामुराईवरनं उद्योजक होणे, समाजामध्ये समता, आपलं प्रॉडक्ट, आपली सर्व्हिस, आपली जागतिकता, ह्याच्यामध्ये आम्ही जे असेल ते उत्तमच देऊ. तर अशी वेळ की जेव्हा आपल्याला भारतीय प्रॉडक्ट्स, भारतीय वस्तू, भारतीय सेवा, हे भारत राष्ट्र ह्याच्याकडे बघून नाचावंसं वाटलं पाहिजे. भारतीय प्रॉडक्ट व्हेरी फास्ट, अतिशय उत्तम आहे. आयुष्यात पहिल्यांदा मी हा एका जपानी उद्योगपतीचा जोक वाचला. त्या वाचल्या त्या क्षणापासून तो आजपर्यंत, वाचल्या त्या क्षणाला टॉप 10 मध्ये तर गेलाच. आयुष्यात ऐकलेल्या सर्व जोक्स मध्ये टॉप 10 मधला जोक. पण पहिल्यांदा ऐकला तेव्हापासून आज तुम्हाला सांगतोय त्यावेळपर्यंत आणि नंतरही मी हा जोक ऐकत असताना, वाचत असताना, सांगत असताना धो हसलेलो आहे. आणि हसणं वरवर दिसतं, अंतःकरणापाशी ढसढसा रडलेलो सुद्धा आहे. 1991 नंतर हे जागतिक अर्थव्यवस्थेचं उदारीकरण वगैरे झालं. आम्ही जे नेहमी अंतःप्रेरणेने बदलत नाही, बाहेरनं दबाव आला की बदलतो, तसे आम्ही ओळखलं की आता बदललो नाही तर भारताची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल म्हणून बदललो. त्यामुळे अर्थव्यवस्था खुली झाली आणि मग जगभरचे उद्योगपती भारताकडे एक मार्केट, बाजार म्हणून पाहू लागले. संयुक्त वेगवेगळ्या उद्योगांची स्थापना करायला म्हणून यायला लागले. तसे जपानी उद्योगपती पण आले. हिरो होंडा, बजाज कावासाकी, सुझुकी वगैरे. तसा एक जपानी उद्योगपती कोलॅबोरेशनची चर्चा करायला म्हणून आला भारतात. भारताची आर्थिक राजधानी मुंबईत आलं पाहिजे आणि उद्योग व्यवसायाची, बिझनेस सेटअप करण्याची चर्चा करायची तर मुंबईमध्ये नरिमन पॉइंटवर जी अनेक 5 स्टार हॉटेल्स आहेत त्याच्यात राहिलं पाहिजे. तसा तो राहिला. अनेक दिवसांची चर्चा वगैरे झाल्यानंतर त्याचा एक दिवस ठरलेला की आता मला परत जायचंय. त्यांनी त्या हॉटेलच्या व्यवस्थापनाला सांगून ठेवलेलं की 6 विमानतळावरून माझी फ्लाईट टोकियो करता इतक्या वाजताची आहे. त्यावेळेला अजून विमानतळाचं नाव सहार होतं. नंतर त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव आपण दिलंय छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव शिवाजी महाराजांचं, आणि जो देशांतर्गत आहे डोमेस्टिक, त्याला शासनाबरोबर काम करताना आम्ही सूचना केली होती की आपण नाव JRD टाटांचं देऊयात. देशांतर्गत विमानतळाला नाव टाटांचं आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवाजी महाराजांचं का, तर आम्ही देशात जेव्हा एकमेकात प्रवास करू त्यावेळेला आधुनिक देश म्हणून विकास करताना एक रोल मॉडेल म्हणून कोणाला डोळ्यासमोर ठेवूयात, तर आता उद्योग व्यवसाय, बिझनेसमधल्या चांगल्या प्रॅक्टिसेस ह्याच्यासाठी जणू JRD टाटा. पण ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये एक स्वाभिमानी राष्ट्र म्हणून आम्ही वावरतो
या देशामध्ये ज्याला पहिल्यांदा पाऊल टाकायचं असेल त्याला आधीच समोर नाव दिसू द्यात की 20व्या आणि 21व्या शतकातही जर स्वतंत्र आणि स्वाभिमानी भारत उभा असेल तर तो कोणाच्या नावामुळे उभा आहे ते शिवाजी महाराजांच्या नावाला मुजरा करा, मग या भूमीची धूळ कपाळाला लावा. म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. मला प्रश्न असतो की जगातून येणाऱ्या प्रवाशांना दिसावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज मान्य, आम्हाला दिसतं का? आम्हाला त्याचा जो आधुनिक अर्थ आहे 20व्या आणि 21व्या शतकाचा नुसता पूजे करता नाही, शिवाजी महाराज किती थोर सांगण्याकरता नाही, आत्ताचं जीवन जगण्याकरता, आत्ताचा हा महाराष्ट्र आणि भारत घडवण्याकरता आपण कसे वागलं पाहिजे हेही त्या शिवाजी महाराजांकडनं शिकायचं आहे. जपानी उद्योगपतींनी हॉटेलच्या व्यवस्थापनाला सांगून ठेवलेलं मला जायचंय. हॉटेलचं व्यवस्थापन, हॉटेल काही आता पब्लिक सेक्टरमधलं नाही, त्यामुळे कसंही काम केलं तरी महिन्याच्या 1 तारखेला पगार मिळणारच आहे. हे दिवस संपून गेले. आता जर ग्राहक खुश तर व्यवसाय किफायतशीर प्रॉफिटेबल चालणार. त्यामुळे हॉटेलचं मॅनेजमेंट त्याला सांगून ठेवतं की नो प्रॉब्लेम, आमची एक स्पेशल लिमोझिन आहे, ती तुम्हाला घेऊन जाईल एअरपोर्टपर्यंत. करेक्ट निघण्याची जी वेळ आहे त्यावेळेला हॉटेलच्या लिमोझिनचा ड्रायव्हर लिमोझिन सकट कुठेतरी गुल. व्यवस्थापनाला घाम फुटतो. तो उद्योगपती तर खाली आलेला आहे त्याच्या बॅगा घेऊन निघण्याकरता. हॉटेलचा व्यवस्थापक पुढे येऊन दिलगिरी व्यक्त करत, क्षमा याचना करत सांगतो की आपण काळजी करू नका, आय प्रोफ्युजली अपोलोजाइज, माफी मागतो. तो जपानी उद्योगपती शांत उभा आहे. हॉटेलचा व्यवस्थापक सांगतो की आमच्या मुंबईमध्ये आता AC टॅक्सी चालू झालेल्या आहेत, कॅब, AC कॅब, ब्लू कॅब, येलो कॅब. तर ती कोपऱ्यावर असते नरिमन पॉईंटच्या तिथे रांग करून तिला बोलवतो, तुम्ही काळजी करू नका. जपानी उद्योगपती शांत उभा आहे. जपानी उद्योगपती शांत 2 कारणांमुळे उभा आहे. पहिलं कारण, भारतात येतानाच त्याचं ट्रेनिंग घेण्यात आलेलं आहे की भारतात काय काय होईल त्यातली ही एक शक्यता की तुम्हाला सांगितलं जाईल तुमच्याकडचा लिमोझिन इतक्या वाजता असेल, प्रत्यक्ष निघण्याच्या वेळेला ती नसेल, तुमच्या चित्ताचा तोल ढळू देऊ नका. पण दुसरं जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे ताणाच्या परिस्थितीमध्ये चित्त शांत कसं ठेवायचं हे त्याला भारतीय संस्कृतीनेच शिकवलेलं आहे. आम्ही विसरल्यासारखे जगतो, त्याच्या लक्षात असतं. तो शांतपणे उभा आहे. ती जी AC टॅक्सी आहे ती येऊन लागते. टॅक्सीचा ड्रायव्हर सामान उचलून डिकीट ठेवतो. मागच्या बाजूला, डाव्या बाजूला जपानी उद्योगपती बसतो आणि टॅक्सी सहारच्या दिशेने निघते. पहिलं वळण घेऊन मरीन ड्राईव्हच्या रस्त्याला येते तशी शेजारून 7 गिअरची ओरिजिनल होंडा मोटरसायकल बंदुकीच्या गोळीसारखी अशी पुढे जाते, झप करून अशी शेजारून पुढे जाते. तो जपानी उद्योगपती बाहेर बघतो आणि मागच्या सीटवर नाचत ओरडायला लागतो, जॅपनीज मोटरसायकल, व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. आपला ड्रायव्हर आपली मान हलवतो. पुढचा एअर इंडियाचा चौक लागतो त्यावेळेपर्यंत शेजारून एक मित्सुबिशी लॅन्सर अशीच सपकन पुढे जाते. पुन्हा जपानी उद्योगपती बाहेर बघून नाचत, जॅपनीज कार, व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. थोडं पुढे गिरगाव चौपाटीला लोकमान्य टिळकांना सलाम करत गाडी पुढे जाईपर्यंत गुड्स कॅरियर 307 ती पण या टॅक्सीला ओव्हरटेक करून सपकन पुढे जाते, टोयोटा. आणि जपानी उद्योगपती पुन्हा नाचत म्हणायला लागतो, जॅपनीज गुड्स कॅरियर, व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. असं त्याचं थेट सहारला पोचेपर्यंत चालू राहतं. आपला टॅक्सी ड्रायव्हर आपला शांतपणाने मान हलवत हो हो करत पुढे तिथे पोचतो. एअरपोर्टवर पोचल्यानंतर डिकीतून त्याचं सामान काढून देतो. जपानी उद्योगपती विचारतो, बिल किती झालं? टॅक्सी ड्रायव्हर शांतपणे सांगतो 5,000 रुपये. जपानी उद्योगपतीची छाती दडपते. तो भारतात येण्यापूर्वी अभ्यास करून आलेला आहे. भारत देश, त्याची संस्कृती, त्याचा इतिहास, लोक कशी वागतात, समाजाची रचना काय आहे, मॅनर्स कोणते, शेकहँड करायचा का नाही करायचा, कपडे कोणते घालून वावरले पाहिजेत. तुम्हाला फसवलं जाण्याची शक्यता आहे. नरिमन पॉईंट ते सहार साधी टॅक्सी असेल तर बिल किती होईल आणि AC टॅक्सी असेल तर बिल किती होईल याच्या सकट अभ्यास करून आलेला आहे. त्याला माहिती आहे की टॅक्सीचा AC टॅक्सीना जास्तीत जास्त 500 रुपये, वरचा एक शून्य कुठून पडला. त्यामुळे आपला ड्रायव्हर जेव्हा शांतपणे सांगतो बिल 5,000 रुपये झालं, त्याची छाती दडपते आणि तो म्हणतो माय गॉड, सो मच, इतकं? आपला ड्रायव्हर शांतपणे म्हणतो इंडियन मीटर, व्हेरी फास्ट, व्हेरी फास्ट. मी तुम्हाला आठवण करून देतो की मी म्हणालो आयुष्यात पहिल्यांदा वाचल्यापासून आजपर्यंत
वाचत असताना, सांगत असताना, ऐकत असताना मी धोधो हसतही असतो, पण माझ्या मनाचा व्यक्त न होणारा भाग तितकाच ढसढसा रडत असतो, कारण हा जोक हा भारताचा राष्ट्रीय इन्सल्ट आहे. आम्ही अति झालं तिथे हसू आलं म्हणून आम्ही हसत बसतो, पण आम्ही काही शिकतो का? जपान, त्याचा उद्योगपती, कदाचित तो 100-150 वर्षांपूर्वीपर्यंत तो पण सामुराई असेल. तो पायघोळ वेश घालून, कमरेला शेला लावलेला, लटकती तलवार, ती तलवार पण विशेष. तलवारबाजीचं शिक्षण म्हणजे समाजातल्या स्थानाचा निदर्शक समजणारा, ज्या समाजव्यवस्थेमध्ये जातीभेद होते तो पाळणारा. पण पाश्चिमात्यांचं शास्त्र तंत्रज्ञानाचं नव्या जगाचं आक्रमण कळलं आणि डोळ्याची पापणी लवायच्या आत देश बदलला, चमत्कार वाटावा असा देश बदलला. त्याला देशाचा अभिमान आहे. आता तो त्या परंपरागत जातीव्यवस्थेवर जात नाही, तो समता पाळतो. सामुराई योद्ध्याचा झाला उद्योजक म्हणजे झाईबात्सू. पण जपानी प्रॉडक्ट म्हणजे उत्तमच असणार, त्याची क्वालिटी चांगलीच असणार, ह्याचा ज्याचा अभिमान ओसंडून वाहतो असा जपान. जपान माझ्याबरोबर तुम्ही विचार करून पहा की समोर जपान हा शब्द आल्यानंतर काय काय येतं. माझ्या मेंदूमध्ये अनेक प्रतिमांची अशी सरमिसळ व्हायला लागते, मिसळायला लागतात. मला आठवते राजर्षी शाहू महाराजांची कॉमेंट. शाहू महाराज त्यावेळेला कोल्हापूर संस्थानमध्ये समाज सुधारणांचा कार्यक्रम राबवताना म्हणाले होते की भारतातल्या उच्चवर्णीयांनी सामुराईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि आधुनिक जपान निर्माण होण्याच्या आधी जपानमध्ये जाती व्यवस्था होती. त्या जाती व्यवस्थेतले उच्चवर्णीय म्हणजे सामुराई. पण बदलता काळ ओळखून त्यांनी स्वतःचे विशेष अधिकार सोडून दिले, विषमता बंद केली आणि एक समतापूर्ण समाज स्थापन करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. शाहू महाराज त्यांची आठवण करून देऊन म्हणत असत, ते मला आठवत राहतं. मला माहिती आहे आजही भूकंप झाला, आपल्याला सगळ्यांना जपान म्हणलं की भूकंप आठवेल. पण जगामधलं अत्याधुनिक ज्ञान बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचंही घेताना जपाननी भूकंपाला योग्य असं आर्किटेक्चर, अशा बिल्डिंग्स आणि त्या उत्तुंग उभ्या राहिल्या. तरी जपानमध्ये भीषण भूकंप झाला तरी तेवढी काही सेकंद अस्वस्थ जातात आणि नॉर्मल काम परत चालू होतं. रेल्वे आहेत, फास्टेस्ट आहेत, बुलेट ट्रेन्स आहेत. जपान म्हणल्यावर भूकंपाची एक प्रतिमा येते. हा फुजियामा नावाचा जो आता विझलेला पण अजून न संपलेला ज्वालामुखी आहे, ज्याला पूर्वीच्या काळामध्ये जपानमध्ये देवता म्हणून पूजलं जायचं, तो फुजियामा आठवेल कोणाला? भंगार आणि मेंटली रिटार्डेड हिंदी पिक्चर पाहायची सवय असेल तर लव इन टोकियो पण आठवेल. 1905 मध्ये जपाननी रशियाचा पराभव केला आणि संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणारा तो प्रसंग होता. भारतामध्ये वंगभंग, भारतामध्ये जहाल विरुद्ध मवाळ, लाल बाल पाल, योगी अरविंद आणि गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी अँड कंपनी. पण एक आशियाई देश एका युरोपीय देशाला हरवू शकतो आधुनिक युद्धशास्त्रानुसार, ही प्रेरणा देणारा प्रसंग होता. अभ्यास केल्यावर नंतर लक्षात येतं की रशियाला आशियातले लोक आशियाई म्हणत नाहीत, युरोपीय म्हणतात. पण युरोपीय लोक रशियाला युरोपीय मानत नाहीत, ते म्हणतात हा आशियाई देश. पण 1905चं रुसो जपान युद्ध हे निसंशयरित्या भारताला आणि जगातल्या अनेक देशांना प्रेरणा देणार होतं. ती प्रतिमा येऊ शकते. अकिरा कुरोसावा हा जो विश्वविख्यात दिग्दर्शक आहे, त्यांनी मुळात 7 सामुराई नावाचा एक चित्रपट तयार केला होता. हॉलिवूडचे चांगले चित्रपट पाहायची सवय असेल तर त्याचा मॅग्निफिसंट 7 नावाचा अप्रतिम चित्रपट येऊन गेला. युल ब्रायनरनी त्यातल्या मुख्य एक खेडेगाव, त्याच्यावर दरोडेखोर दरोडे घालतायत. म्हणजे आधी मूळ जॅपनीज आणि नंतर हॉलिवूडची शोलेची आवृत्ती म्हणा. फार तर गाव ठरवतं की ह्या दरोडेखोरांच्या पासून वाचायचं असेल तर काय, म्हणून ते एका सामुराईकडे जातात की तुझं काम आमचं संरक्षण करण्याचं आहे. तो सामुराई वेगवेगळ्या युद्धातल्या वेगवेगळ्या तंत्रात तज्ज्ञ असलेल्या 7 जणांना गोळा करतो, गावात येतो, दरोडेखोरांविरुद्ध लढतो, जिंकतो आणि आपलं काम संपल्यानंतर त्या गावातून निघून जातो. ही 7 सामुराई, तिचं इंग्लिश रूपांतर झालं मॅग्निफिसंट 7.
माझ्या मेंदूमध्ये प्रतिमा येत राहते या अकिरा कुरोसावाचाच राशोमान नावाच्या चित्रपटाची. गेट, खेडेगावाचं गेट. सहकुटुंब पत्नीबरोबर जंगलातनं जात असताना जपानी दरोडेखोर दरोडा घालतात, पकडतात. नवरा पळून जातो, बायकोवर अत्याचार होतो, बायको त्यानंतर पुन्हा नवऱ्याला भेटते. कुरोसावा आपल्याला कथा एका टप्प्यापर्यंत सांगतो आणि मग सांगतो या कथेची पुढची वाटचाल काय आहे कोणालाही माहीत नाही. कथेमध्ये नेमकं काय घडलं हेही कोणालाही माहिती नाही. चित्रपटाचा उरलेला भाग तो फक्त 4 शक्यता दाखवतो काय घडलं असेल आणि सत्याचा शोध नेमकं निश्चित काय घडलं सांगता येत नाही. त्या पत्नीनी नवऱ्याचा भेकडपणा पाहून आपणूनच ती त्या दरोडेखोराला हवाली झाली का? दरोडेखोराचं आणि पतीचं आधीपासून काही भांडण होतं का? अशा तो 3-4 वेगवेगळ्या शक्यता दाखवत राहतो. मग आपल्या डोळ्यासमोर येतो एक गोल आणि कल्पना आहे की ते गोल चक्र फिरतं आहे. ते कधी काळा भाग वर येतो, पांढरा भाग खाली जातो, पांढरा भाग वर येतो, काळा भाग वर खाली जातो. चीनी आणि जपानी तत्वज्ञानामध्ये ह्याला नाव दिलंय यिन आणि यांग, डे फोर्सेस आणि नाईट फोर्सेस, पुरुष शक्ती आणि स्त्री शक्ती, को एक्झिस्टन्स ऑफ म्युच्युअली अपोजिट्स. एकमेकाच्या जे विरुद्ध वाटतात ते विरुद्ध नाही आहेत, ते एकत्र आहेत, ते एकत्र आहेत म्हणून त्याला अर्थ आहे. आणि जीवनाचं चक्र फिरत असतं. त्याकडे एका स्थितप्रज्ञ म्हणजे झेन मनोवृत्तीने पाहण्याचा दृष्टिकोन. झेन मनोवृत्ती म्हणजे केवळ ध्यान नाही आहे. गौतम बुद्धांनी शिकवलेला विचार चीनमध्ये पोचला, चीनमधून इसवी सन 538 मध्ये जपानमध्ये पोचला. ध्यानचं चान झालं आणि चानचं चीनमधून जपानमध्ये जाताना झालं झेन. पण ते झेन म्हणजे नुसतं आसन मांडी घालून विशिष्ट प्रकारचं ध्यान म्हणजे झेन नाहीये. तर ज्ञान आणि कर्म हे एकरूप आहेत, हे एकमेकाच्या विरुद्ध नाही आहेत. नॉलेज आणि ॲक्शन यांचं अद्वैत हे एकरूप आहे म्हणजे झेन. कुरोसावाच्या सौजन्याने, राशोमानच्या सौजन्याने हे गोलचक्र जीवनाकडे स्थितप्रज्ञ दृष्टीने पाहण्याचं शिकवणारं अशी प्रतिमा येत राहते. निसंशयरित्या दुसरं महायुद्ध, लष्करशाही, अक्षराष्ट्रांना सामील होणे, जनरल टोजो, तोरा तोरा तोरा, पर्ल हार्बरवरचा हल्ला, आशियाई देशांमध्ये जपानी सैन्याने केलेले अत्याचार, मान्चुरिया आणि मग हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब पडल्यानंतर हा देश उद्ध्वस्त झाला, शरण गेला, सम्राटाची पद्धत रद्द झाली, आधुनिक लोकशाही बनली. ऐकावं ते 7 नद्या, 7 समुद्र, 7 डोंगर यांच्या पलीकडे असलेल्या परिकथांच्यातली गोष्ट ऐकावी तसंच वाटत राहतं की हे मिश्रण काय आहे. हे वाटायला म्हणलं तर परस्पर विरुद्ध, पण ते परस्पर विरुद्ध व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत, विश्वापर्यंत कुठे नाही. हे उत्क्रांतीचा संदेशच आहे की आपल्याला जे परस्पर विरुद्ध वाटतं ते प्रत्येकामध्येच आहे, ते प्रत्येकाच्या राष्ट्रीय स्वभावात सुद्धा आहे. पण बेचिराग झालेला एक देश ज्याच्याकडे स्वतःचा कच्चा माल नाही, ज्याच्याकडे जमिनीत कच्चं लोखंड सापडत नाही, तो देश कच्चं लोखंड आयात करतो आणि उत्तम स्टील तर सोडाच, त्या स्टीलनी तयार केलेल्या उत्तम कार्स जगाच्या बाजारपेठेमध्ये विकतो. त्या इतक्या उत्तम असतात की अमेरिकन उद्योजकांना सुद्धा जपान हा धोका वाटतो. जपानला स्वतःचं दुसऱ्या महायुद्धानंतर सैन्य नाही, पण जपान हा धोका वाटतो. क्रायस्लर्स, फोर्ड हे जपानी ह्या आर्थिक आक्रमणाला पिवळा ताप, येलो फीवर असं म्हणतात. आणि कच्चा माल नसलेला हा देश ज्याला आयात करावा लागतो, जो समुद्रांनी वेढलेला आहे, 4 बेटांच्या मध्ये वाटलेला आहे, तो जगामधली एक आर्थिक सत्ता म्हणून उभा राहतो. बेचिराख झालेले हिरोशिमा आणि नागासाकी यातली अणुबॉम्बच्या आठवणी प्रदर्शनात जपून ठेवाव्या लागतात. बाकी हिरोशिमा आणि नागासाकी उद्ध्वस्त होताना काय असतील इतक्या अत्याधुनिक म्हणून उदयाला येतात. ऐकाव्या त्या कहाण्या अद्भुतच. की म्हणे जपानमध्ये कारखान्यांमध्ये संप होत नाही. जपानमध्ये कारखान्यांची शिफ्ट जी चालू होते ही उद्योजक, मालक, व्यवस्थापन, कामगार एकत्र बसून ध्यान करतात आणि मग कामाला जातात. तिथे विषमता नसते. कामगार विरुद्ध व्यवस्थापन असा लढा नाही. कामगारांना जर आपल्या मागण्या असल्या तर उद्योजक मालक जो आहे त्याला झायबात्सू म्हणजे ही आहेत उद्योजक घराणी, ती अपेक्षित धरतात स्वतःकडून की हे कामगार माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत,
त्यांनी मागणी न करता मला कळलं पाहिजे त्यांची कोणती मागणी पुरवली पाहिजे. ती जर कळली नाही तर उद्योजक अपमान समजतो. म्हणे कामगारांना संपावर जायचं असलं तर संपाचा जास्तीत जास्त प्रकार कोणता, तो म्हणजे काळी फीत लावून काम करणे आणि आपल्या ठरलेल्या शिफ्ट पेक्षा 2 तास जास्ती काम करायचं, ह्याचं नाव संप. जास्ती काम केलेल्या 2 तासाचे पगार घ्यायचा नाही, हा निषेध आहे. निषेध कसा व्यक्त करायचा? संप म्हणजे कारखाने जाळायचे, उद्ध्वस्त करायचे, बसगाड्या जाळायच्या नाही, 2 तास जास्ती काम, ती काळी फीत लावून आणि पैसे नाही घ्यायचे, त्याचे बिनपगारी काम करायचं. असं करावं लागलं तर दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जपानमध्ये काहीतरी उद्योजकांच्या कहाण्या आहेत की जे हा नुसता अपमान नाही तर आपण आपली जबाबदारी पाळू शकलो नाही असं समजले, त्यांनी हाराकिरी केली किंवा हाराकिरीचा शब्द दिला. हाराकिरी म्हणजे जाहीर घोषणा करून केलेली धार्मिक एक प्रकारची आत्महत्या. आत्महत्या शब्द त्याला बरोबर नाही. चौकात किंवा सामाजिक स्थानानुसार केला जाणारा समारंभ की मी शब्द पाळू शकलो नाही, मी जबाबदारी पाळू शकलो नाही, मी जिंकू शकलो नाही. जीवन जगायचं असतं जिंकण्याकरता, जखमी झालो, जिंकता नाही आलं तर आता हाराकिरी. हाराकिरी म्हणजे गुडघ्यावर बसायचं, बेंबीच्या थोडंसं खाली डाव्या बाजूला छोटा एक सुरा आहे, त्यांनी भोसकून घ्यायचं आणि तो असा आडवा फाडत आणायचा. रक्त वाहत राहतं आणि मरण्याचा कण आणि क्षण कळत राहतो. त्यातल्या त्यात सौम्य हाराकिरी म्हणजे हे असं करून झाल्यानंतर जो सामुराई तलवार घेऊन हातात उभा असेल त्या सामुराईनी एका घावामध्ये मुंडकं तोडायचं, त्याचं नाव हाराकिरी. माझा कारखाना आहे, माझं कुटुंब आहे. जगभरच्या व्यवस्थापन शास्त्रज्ञांनी अभ्यास चालू केला की जपानपाशी असं अद्भुत आहे काय की ज्यामुळे दुसऱ्या महायुद्धात बेचिराग झालेले राष्ट्र काही काळाच्या आतमध्ये उभं राहतं. नुसतं उभं नाही राहत. ज्या देशाची परंपरा लष्करशाहीची वाटली, हुकुमशाहीची वाटली, ज्या देशात सम्राट म्हणजे ईश्वराचा पुत्र, सूर्याचा अवतार, ज्या देशाचं एक राष्ट्रगीत हे त्या सम्राटाला वाहिलेलं राष्ट्रगीत आहे, ते सम्राटपद गेलं. लिबरल उदारमतवादी लोकशाही आली, पार्टी डेमोक्रेसी आली, तरी तो देश विकास करत राहतो, पुन्हा एकदा जगातली सत्ता बनतो. आहे काय असं यांच्यापाशी जादू? म्हणून व्यवस्थापन तज्ञ गेले अभ्यास करायला. तर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये सिद्धांत आहेत की माणूस कामाला कशामुळे लागतो. एका सिद्धांताचं नाव आहे थिअरी एक्स. म्हणजे माणूस हा स्वार्थी प्राणी आहे, त्याला शिक्षेची भीती दाखवा तर तो काम करेल. त्यामुळे हे केलं नाहीच तर अमुक शिक्षा, ते केलं नाहीच तर अमुक शिक्षा, हिचं नाव थिअरी एक्स. दुसरी थिअरी वाय. थिअरी वाय म्हणते नाही माणूस चांगला आहे मुळात, आणि बाबा रे तू अमुक अमुक चांगलं केलंस तर तुला हे बक्षीस मिळेल, अशी सिस्टीम द्या, असं त्याला सांगा. म्हणजे तोच आहे बघ, कारखान्यामध्ये चांगलं काम केलंस तर बोनस मिळेल, कारखाना फायद्यात चालला तर तुला 8.33% आणखी मिळतील, वगैरे वगैरे. LTC मिळेल, मॉरिशसला जाता येईल, सोनी हँडिकॅप मोफत तुला भेट मिळेल. थिअरी वाय. जगभरच्या व्यवस्थापन शास्त्रज्ञांनी अभ्यास करून म्हणाले जपान थिअरी एक्स वरही काम करत नाही, थिअरी वाय वरही काम करत नाही, जपान थिअरी झेड वर काम करतो. थिअरी झेड म्हणजे काय की मी जिथे प्रशासन चालवतो, मी जे काम करतो तो मी कुटुंबाचा प्रमुख आहे, आणि कुटुंबाचा प्रमुख या नात्याने सगळ्यांच्या भल्याची, सगळ्यांचं नीट व्हावं याची मी काळजी घेईन, कष्ट करीन. ते माझ्या स्वार्थासाठी असणार नाहीत, त्याच्या भल्यासाठी द्यावी लागली तर मी थोबाडीत पण ठेवून देईन, पण ती प्रेमाने असेल, माझे कर्तव्य करण्याकरता असेल. कारखान्याचा मालक, कारखान्याचा चालक हा स्वतःला त्या कुटुंबाचा मालक समजतो. सोनी आज विश्वविख्यात आहे, पण मंदीची लाट जगाला ज्यावेळेला फटका बसला 1929 साली, त्यावेळेला अजून सोनी फार विश्वविख्यात नव्हतं. त्या सोनी ग्रुपचा जो संस्थापक आहे त्याचं नाव आकी मॉरिता. त्यांनी सोनी कॉर्पोरेशन आधी स्थापन केलं होतं, कामकाजाला सुरुवात झाली होती. जपानी अर्थव्यवस्था भांडवलशाही अर्थव्यवस्थेशी एकरूप असल्यामुळे 1929 मध्ये पहिल्यांदा जेव्हा वॉल स्ट्रीट कोसळला, त्याच्या पाठोपाठ जपानी अर्थव्यवस्थाही कोसळली. सोनी तोट्यात चालायला लागली, आणि मग कोणीतरी व्यवस्थापन शास्त्र तज्ञांनी त्याला सोनीला सल्ला दिला की तुला जर तोटा कमी करायचा असेल तर कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांना ले ऑफ म्हणजे कामावरून काढ, तात्पुरतं काढ. तात्पुरतं काढणे म्हणजे ले ऑफ, की काम नाही त्यावेळेपर्यंत घरी बसा, काम आलं की तुम्हाला बोलवतो,
पण काम नसल्यामुळे पगार देऊ शकत नाही, ले ऑफ. पण त्याच्याहून म्हणजे जर बचत करायची असेल खर्चामध्ये तर रिट्रेंचमेंट म्हणजे कामगारांना काढूनच टाक. तोटा सोसणारा आकिमोरिता, उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेला आकिमोरिता, अख्खं सोनी कॉर्पोरेशन डुबेल अशी शक्यता असलेला आकिमोरिता या विश्वविख्यात व्यवस्थापन शास्त्रज्ञाला सांगतोय की तू सांगतोयस तसं मी कामगारांना काढूनही टाकणार नाही किंवा तात्पुरताही कामावरून बाजूला करू शकणार नाही, कारण त्यांच्या कुटुंबांची मी पर्यायी व्यवस्था करू शकत नाही तोपर्यंत त्यांना कामावरून काढायचा मला अधिकार नाही. ते घर टिकलं आणि मंदीची झळ संपल्या विदिन नो टाइम ते घर कुठल्या कुठे पोचलं. ते सोनी कॉर्पोरेशन किती प्रतिमांची सरमिसळ आहे. मनाला वाटत राहतं उत्सुकतेने की हे काय आहे रसायन, आणि आम्हाला आमचा हा भारत देश महाराष्ट्र समजून घेत बदलायला काय करूयात. जपानचं नाव निप्पॉन. निप्पॉन म्हणजे उगवत्या सूर्याचा देश, लँड ऑफ रायझिंग सन. आणि जपानी दंतकथा म्हणते की ईश्वराने तलवार समुद्रामधून वर काढली, त्या तलवारीचे जे 4 थेंब पडले ती म्हणजे 4 मुख्य जपानी बेट, होन्शू, होक्काइडो, शिकोकू आणि क्युशू. उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारी ही 4 मुख्य बेट. मग आसपास आणखी दुसरी क्युराईल, साखालिन, आता त्या अनेक देशांशी त्यांचे वाद चालू आहेत, पण ही 4 मुख्य बेट. इसवी सनाच्या पूर्वी 4-5व्या शतकामध्ये केव्हा तरी एकीकडून 2 दिशांनी ह्या बेटांच्यावर माणसं गेली. दक्षिणेकडून म्हणजे कोरियाच्या बाजूनी असं मानलं जातं की ती होती शांततावादी, ती होती कलासक्त. आणि चीन आणि आशियाच्या मुख्य भूमी मेनलँडकडून गेली ती होती तलवारबाजी, युद्धखोरी. जपानच्या राष्ट्रीय स्वभावामध्ये हे दोनही घटक असल्याचं तेव्हापासून आजपर्यंत सांगतात. याचं रूपक म्हणून वापरले जाते सामुराईची तलवार आणि शेवंतीचं फूल. जपानच्या राष्ट्रीय परिभाषेमध्ये शब्द आहे सेत्सु गेत्सु का. सेत्सु गेत्सु का म्हणजे बर्फ, डोंगराळ प्रदेश, सूर्य, निसर्ग. एका बाजूला निसर्गरम्यता, एका बाजूला कलासक्ती आहे, एका बाजूला नुसतं चहा पिण्याचं जे रिच्युअल आहे ते सौंदर्याने भरलेलं आहे. ओरिगामी म्हणजे कागदाची कला आहे, फुलांच्या वेगवेगळ्या रचनांचं शास्त्र आहे. कवितांच्या मध्ये 3 ओळींची एक कविता, पण तिच्यामध्ये प्रचंड अर्थ भरलेला असतो. सिटिंग स्टिल, डुईंग नथिंग अँड ग्रास ग्रोज ऑल बाय इटसेल्फ. जपानी एका हायकूचं मी तुम्हाला इंग्लिश रूपांतर सांगतोय. 3च ओळी, पण 3 ओळींच्यावर जेवढं चिंतन करावं तेवढा सागराहून गंभीर खोल अर्थ भरलेला त्याच्यात सापडत राहतो. ध्यान, झेनचं 3 ओळींचं वर्णन आहे. 3 ओळींची कविता म्हणजे हायकू. सिटिंग स्टिल, काय करायचं? सिटिंग स्टिल, डुईंग नथिंग, श्वास घेत राहायचं, तो पण मुद्दाम घ्यायचा नाही. आलेल्या विचाराला येऊ द्यायचं, गेलेल्या विचाराला जाऊ द्यायचं. आलेल्याला का आला म्हणायचं नाही किंवा येऊ नको म्हणायचं नाही. गेलेल्याला अरे का चालला थांब ना जरा म्हणायचं नाही आणि ढकलायचं पण नाही. सिटिंग स्टिल, डुईंग नथिंग अँड ग्रास ग्रोज ऑल बाय इटसेल्फ. हे विश्व चालत राहतं. निसर्ग सौंदर्य आहे, त्याच्याशी माणसाचा असलेला अद्वैत आहे. एका बाजूला हा शेवंतीचा जपान आहे आणि दुसऱ्या बाजूला बुशिडो. बुशिडो म्हणजे योद्ध्याचा मार्ग, योद्ध्याचा रस्ता असलेला, सामुराईचा रस्ता असलेला. शिंतो हे जपानी धर्माचा एक मुख्य आविष्कार. शिंतो म्हणजे ईश्वराने सांगितलेला धर्म. त्या शिंतोशी मेळ घालला कन्फ्युशियसचा विचार चीनमधून जपानमध्ये गेला आणि नंतर इसवी सन 537 मध्ये याच चीनमधून बौद्ध विचार पण पोचला. जपानने जे स्वीकारलं ते दुसऱ्या देशाकडून, दुसऱ्या संस्कृतीकडून, जगाकडून काहीच जसंच्या तसं स्वीकारलं नाही. ते घेताना त्याच्यावर जपानी संस्करण केलं. ही परिवर्तनशीलता 19व्या शतकापर्यंत घेतलं पूर्वेकडून, पण ते घेताना त्याच्यावर जपानी संस्करण करून नवी नवी रूपं दिली. ज्या मेजी रिस्टोरेशनच्या कथेच्या निमित्ताने आपण बोलतो आहोत त्यामध्ये मग पश्चिमेकडे निर्माण झालेलं शास्त्र, तंत्रज्ञान, राजनीतीमधल्या नवीन गोष्टी या आत्मसात केल्या.
पण त्यांचं जपानीकरण केलं. आधुनिकता स्वीकारताना माती विसरले नाहीत, पण माती जतन करायची म्हणजे संस्कृतीच नेऊन मातीत घालायची, बुरसटलेलं पुराण मतवादी व्हायचं हेही नाही. याला एक फार छान नाव दिलं जातं, ते नाव म्हणजे किमोनो क्रिएटिव्हिटी, किमोनो प्रतिभा. किमोनो म्हणजे जपानी स्त्री जो जपानी राष्ट्रीय वेश घालते ती, तो खरं म्हणजे मूळ जपानी नाही, ती वेशभूषा आली चीनमधून. पण तिच्यामध्ये डिझाईनमध्ये असे काही बदल जपाननी केले की त्याला जपानी राष्ट्रीयत्व, जपानी स्वत्वाचं रूप त्याला प्राप्त होत राहतं. आधी घेताना भारत आणि चीनकडून घेतलं, पण त्याचं जपानीकरण केलं. आता पश्चिमेकडून घेतलं, युरोप, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, राज्यघटना स्वीकारली जर्मनीची, नंतर अमेरिका, पण त्याचं जपानीकरण करून घेतलं. मला आश्चर्य वाटत राहिलं, कसं घडतंय. आणि मेंदूमध्ये जो सतत भारत घेऊन मी फिरतो, ही जी सवय लागून बसलेली, त्यापैकी असलेली तगमग संपत नाही. शतकानुशतकं तुमचे माझे संत महात्मे सांगून थकले. मला वाटत राहतं तोंडाला फेस येऊन मेले बहुधा, थडगी काढली आपण त्यांची, की बाबांनो धर्म कर्मकांडात नाही, गळ्यातल्या माळेत नाही, विठोबा पंढरपूरला नाही, कर्म ही ईश्वराची पूजा आहे आणि कांदामुळं आणि भाजी अवघी विठाबाई माझी. पण आम्ही अजूनही 21वे शतक चालू राहिलं तरी फुटलेले जातीपातीत. ती जन्मावरनं ठरणार. माणसाला कुठल्या चौकोनात बसवायचं हे मला त्याचं आडनाव कळलं, ते माझ्या आडनावाच्या सोयीचं आहे का, तर आम्ही राष्ट्र म्हणून, आम्ही समाज म्हणून, आम्ही संस्कृती म्हणून आम्ही अजून एकत्र येत नाही. क्षमता असून भारत कुठल्या कुठे पोचायला पाहिजे तो जात नाही. आता जपानकडनं शिकण्याची वेळ येते. 16वं शतक जपानचं उजाडलं. त्यावेळेला जपानमध्ये अनेक छोटी छोटी राज्य होती. त्या राज्यांची आपसात फाटाफूट होती. आणि ज्या शहाण्या माणसांना कळलं की ह्या फाटाफुटीमुळे आपला विकास होणार नाहीये, सम्राट होता पण नामधारी होता. सम्राटाबद्दल जपानी संस्कृतीत संकेतच हा होता की तो राज्य करतो पण सत्ता चालवत नाही. मिकॅडो रेन्स बट डझंट रूल. मिकॅडो म्हणजे सूर्याचा पुत्र. जपानी सम्राट हा सूर्याचा पुत्र आहे अशी संकल्पना आहे. सगळ्याच राज्यकर्त्यांना आपला वंश सूर्यापर्यंत नेऊन भिडवण्याची इच्छा असते. हे जगभर दिसेल आपल्याला, कारण माणसाला सहज कळणारा ऊर्जेचा शक्तीचा स्रोत तो आहे, तो विश्वाच्या शक्तीचा स्रोत आहे. मग मी समाजाचा नेता म्हणून, राज्यकर्ता म्हणून, राजा म्हणून काम करतो, हा मला वारसा कुठून येतो. सगळ्याच राजघराण्यांना नातं सांगावं असं वाटतं की आम्ही सूर्याच्या वंशातले. प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण पण सूर्याच्या वंशातले. बाप्पा रावळपासून राणा प्रतापपर्यंतचा सिसोदिया वंश पण सूर्याच्या वंशातला. प्राचीन मेसोपोटामिया संस्कृती पूजा करत होती ती पण सूर्याच्या वंशातली. दक्षिण अमेरिकेतल्या मय, ॲझटेक आणि इन्का संस्कृती ह्यांचा मुख्य देव सूर्य. मिकॅडो म्हणजे स्वर्गाचा पुत्र, सूर्याचा, ईश्वराचा या पृथ्वीवरचा थेट प्रतिनिधी, कारण तो ईश्वराचा पुत्र आहे. तो राज्य करतो पण सत्ता चालवत नाही. सत्ता जे ठिकठिकाणचे सरदार दरकदार असतील ते चालवतात. असा जपान 16व्या शतकाच्या सुरुवातीला फुटलेला होता शेकडो राज्यांच्या मध्ये. 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल पाश्चिमात्यांच्या हातून गेला, ख्रिश्चन सत्तांच्या हातून गेला, तुर्कांनी ताब्यात घेतली. त्यांचा चीन आणि भारताकडचा व्यापाराचा मार्ग बंद झाला. त्यांनी नवे मार्ग शोधण्याकरताच्या यात्रा त्यांच्या चालू झाल्या. त्याचवेळी युरोपमध्ये शास्त्र तंत्रज्ञानाची प्रगती चालू झाली. पृथ्वी गोल आहे, अशा टोकाने गेलो तरी आपण भारताकडे पोचू. करत करत हे युरोपीय प्रवासी, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, फ्रेंच हे पोचले जपानच्याही किनाऱ्यावर. 16वं शतक. मग त्यामध्ये तोकोगावा घराण्यामध्ये एक पराक्रमी आणि दूरदृष्टी असलेला पुरुष निर्माण झाला. त्याचं नाव हिदेयोशी. हिदेयोशीनी ओळखलं की ह्यांच्यापासून आपल्याला धोका आहे. त्यावेळचा युरोप जो जगभर जात होता तो एका बाजूला शास्त्र तंत्रज्ञान, एका बाजूला व्यापार उदीम, एका बाजूला वाणिज्यवाद, मर्कंटॅलिझम म्हणजे अधिक संपत्तीसाठी अधिक जमीन ताब्यात पाहिजे म्हणून साम्राज्य निर्माण करायचं, या पराक्रमाच्या प्रेरणेने सुद्धा जात होता. पण ख्रिश्चॅनिटी म्हणजे आपल्याला मिळालेली संस्कृती आहे आणि ही संस्कृती सगळ्या विश्वाला द्यायची, सगळं विश्व सुसंस्कृत करायचं. सुसंस्कृत म्हणजे ख्रिश्चन. या प्रेरणेने सुद्धा ख्रिश्चन मिशनरी जात होते. ते जपानमध्ये पोचले. जपानमध्ये त्यांचा प्रभाव वाढायला लागला आणि असा जर ख्रिश्चॅनिटीचा प्रभाव वाढत गेला तर जपानचं जपान पण संपेल असं निदान
आता आमच्या खुर्च्यांमध्ये बसलेले बुरसटलेले, ज्याला मागासलेला विचार म्हणतील, बुरसटलेला मागासलेला, पण हिदेयोशी तोकुगावा ला 17वे शतक सुरू होता होता हे वाटलं. त्यांनी सैन्य जमवलं, तलवार उपसली, वेगवेगळे जी राज्य होती त्यांची एकी घडवून आणली आणि सगळ्या पाश्चिमात्यांना हाकलून काढलं, तिथून हाकलून दिलं. शिल्लक ठेवले फक्त डच, कारण डच होते प्रोटेस्टंट. आणि त्यांनी वचन दिलं हिदेयोशी तोकुगावाला की आम्ही धर्मप्रसार करणार नाही, आम्ही धर्मांतर कन्व्हर्जन आम्ही करणार नाही, फक्त व्यापार करू. तेवढी एक छोटी खिडकी जगाशी संपर्कात ही खुली ठेवली. आणि 1639 मध्ये ही जी तोकुगावा राजवट प्रस्थापित झाली ती पुढे 1868 पर्यंत 230 वर्ष या तोकुगावा राजवटीने जपानला शांतता दिली. तोकुगावा राजवटीने मुद्दाम धोरण पत्करलं, त्याचं नावच होतं दारबंद, क्लोज डोर, आयसोलेशन, एकटं राहायचं, जगाशी संपर्क नाही. का? ते जग रानटी लोकांचे, बार्बॅरियन्स, पाश्चिमात्य लोकांना ते ओळखू लागले बार्बॅरियन्स म्हणून, त्यांना येऊ द्यायचं नाही. जपानी भाषेत त्या धोरणाचं नाव आहे सोकोकू. सोकोकू म्हणजे बंद दरवाजा, पॉलिसी ऑफ आयसोलेशन, येऊ द्यायचं नाही त्यांना. मग जपानमध्ये या 230 वर्षांमध्ये एका बाजूला कला, आर्किटेक्चर, संगीत, नाट्य, साहित्य यांचा विकास पण झाला. जपानला विलक्षण शांतता पण मिळाली. पण जपानमधली मध्ययुगीन सरंजामशाही जी वर्ग आणि जात यावर आधारित समाज व्यवस्था जी होती ती पण या मधल्या वर्षांच्या मध्ये अस्तित्वात आली. या जपानी जाती व्यवस्थेच्या शीर्षावर होता मिकॅडो, म्हणजे जपानचा सम्राट. पण सम्राट स्वतः राज्य चालवणार नाही. सम्राटाच्या वतीने सम्राटाचा सर्वात पराक्रमी सरदार, सर्वात पराक्रमी सैनिक, त्याचं जपानीज भाषेतलं नाव आहे शोगन. शोगन, शोगन म्हणजे बेस्ट सोल्जर, सगळ्यात उत्कृष्ट सैनिक. तोकुगावा हे झाले शोगन, खरं म्हणजे पंतप्रधान किंवा सरसेनापती. आणि मग सुमारे 250 छोटी छोटी राज्य, त्यातली मुख्य 59 ते होते सेनापती. त्यांचं जपानमधलं नाव, जॅपनीजमधलं नाव आहे दायम्यो. दायम्यो हे शोगनच्या हाताखाली, दायम्यो शोगनच्या सूचनेनुसार काम करणार. या मुख्य 59 दायम्योंकडे जे सैनिक कामाला असतील, ज्यांचा धर्म युद्ध हा आहे, ते म्हणजे सामुराई. म्हणजे जपानी समाज व्यवस्थेतल्या आत्ताचा दुःखद शब्द वापरायचा तर उच्चवर्णीय. ते एकूण समाजाच्या 6% होते, म्हणजे 3.5 पेक्षा 2.5% जास्ती होते. पण सामुराईंनी काम करायचं नसतं. सामुराई दायम्योशी जोडलेले असतात. त्यांचं काम तलवार आणि झेन, ध्यान शिकणे आणि तलवार. युद्धामध्ये ते सामुराई युद्धाचं सुद्धा एक नीतिशास्त्र प्रस्थापित झालं, पण ते दायम्योंकडे असायचे. मग सामुराईंच्या खालोखाल समाज व्यवस्थेचं तत्कालीन जपानी चातुर्वर्ण्यातलं स्थान होतं शेतकऱ्यांचं. शेतकऱ्यांच्या आणखी एक पायरी खाली म्हणजे खरं म्हणजे बलुतेदार, आर्टिसन्स, गावामधले कारागीर. आणि मध्ययुगातल्या जपानी समाज व्यवस्थेमध्ये सगळ्यात नीच, सगळ्यात खालचं स्थान होतं व्यापाऱ्याला. व्यापाऱ्याला सगळ्यात खालचं स्थान का होतं? कारण ह्याचा परकीयांशी संबंध येतो, तो विटाळतो. त्याचा रानटी बार्बॅरियनशी संबंध येतो, तो समुद्रातनं जातो. बाकीच्यांना समुद्र बंदी होती, विदेशींशी संपर्काला बंदी होती. एक हे डच आणि जपानी चातुर्वर्ण व्यवस्थे. खरं म्हणजे 7 वर्ग होते, ते 4 नाही, चातुर नाही, सप्तवर्ण. पण याच्यामधला हा व्यापारी हा सगळ्यात खालच्या पातळीचा. त्या व्यापाऱ्याचे जगाशी संबंध येत होते, डचांशी संबंध येत होते, शास्त्र तंत्रज्ञान कुठं चाललंय ते कळत होतं. हळूहळू व्यापारी वर्गाकडे जमा झाला पैसा, पण समाजामध्ये स्थान नव्हतं. समाजामध्ये स्थान होतं सामुराईंना. अर्थातच जगभरचे व्यापारी हुशार असतातच, तसं या जपानी व्यापाऱ्यांनी सुद्धा आपलं स्थान बळकट करायला सामुराईंना हाताशी धरणं चालू केलं. नाहीतरी सामुराईंनी काम करायचं नसतं, त्यांना असायचा पगार, स्टायपेंड. तो मिळण्याकरता जनतेवर कर लादलेला असायचा. व्यापाऱ्यांनी जबाबदारी घेतली ठिकठिकाणच्या दायम्योंकडे की तुमच्या सामुराईंना फंडिंग, पैसा, पगार आम्ही देऊ. दिमतीला दायम्योच्या, पण पैसा येणार व्यापाऱ्यांच्याकडनं.
हळूहळू शहरी भागामध्ये जे दायम्यो राहत होते, जे सामुराई राहत होते, ते बनत गेले सुखासीन. त्यांच्याकरता तलवार ही भिंतीवर टांगून ठेवण्याची गोष्ट झाली, कारण काम न करता पैसा येत होता. 230 वर्ष म्हणजे सुमारे 10 पिढ्या टिकावी इतकी शांतता. त्यामुळे आमचे पण पूर्वज पानिपतच्या लढाईत लढले, ही काय घरी गंजलेली तलवार भिंतीवर आहे सांगावी. तशी शहरी भागातले डायमंडच्या दिमतीला असलेले जे सामुराई होते, त्यांच्याकडे त्यांच्या तलवारी, त्यांची मनं, त्यांची सामाजिक स्थानं गंजलेली झाली. पण तोकोगावांची जी पकड होती राज्यव्यवस्थेवरची, ती पकड मात्र चालू राहिलेली होती. पुढे 1868 पहिला झटका बसे, पण खरं म्हणजे जो झटका बसला ती होती झुळूक. पण त्या झुळुकीनी पत्त्याचा बंगला कोलमडावा तशी राज्यव्यवस्था कोलमडायला टेकली, थरथरली आणि कोलमडतच गेली इतकी, कारण ती आतून पोखरत गेली होती मधल्या शांततेच्या 230 वर्षांमध्ये. शोगन सम्राटाच्या वतीने राज्यकारभार चालवत होता. पुढे मी तुमच्याशी गोष्ट सांगत असताना जर मेंदूत ठेवलं की साताऱ्याला छत्रपती होता, पण छत्रपती स्वतः राज्य करत नव्हता, त्यांनी जबाबदारी सोपवली होती पेशव्यांच्यावर. छत्रपतींची एकच गादी साताऱ्याला होती असं नाही, त्याही गादीची कोल्हापूरशी भांडण होऊन 1735 मध्ये वारणेचा तह ठरला आणि कोल्हापूरची गादी आणि साताऱ्याची गादी यांच्यात वारणा ही सीमा ठरली. शाहू छत्रपतीचे पंतप्रधान म्हणून पेशवे पुण्यातून कारभार करत होते. जोपर्यंत दूरदृष्टी होती, जोपर्यंत शिवाजी महाराजांचं आद्य स्वप्न लक्षात येतो, तोपर्यंत मराठी समाजव्यवस्थेच्या सगळ्या जाती एकत्र येऊन भारत स्वतंत्र करण्यासाठी लढत होत्या. तिथे शिंदे, होळकर, भोसले, गायकवाड हे एकमेकाशी भांडत नव्हते. पण तशी काहीशी व्यवस्था जपानमध्ये त्या काळामध्ये अस्तित्वात आली. फक्त जो रुथलेसनेस, जो करारीपणा, जो निर्दयपणा जवळजवळ भारतीय रक्तात नाही, तो तिथे जपानी राज्यकर्त्यांच्या रक्तात असल्यामुळे तोकोगावांच्या पद्धतीला एक आश्चर्य वाटावं इतकी धार तयार झालेली होती, एक पद्धत अस्तित्वात आलेली होती. त्या पद्धतीचं नाव होतं ओलीस ठेवून घेण्याची पद्धत. राजा जपानी सम्राट मिकॅडो असे क्योतो ह्या गावी, खरं म्हणजे जपानचं साम्राज्य मानायचं आलं तर त्याचं राजधानीचं गाव क्योतो, पण राज्यकारभार क्योतोहून नाही चालायचा, राज्यकारभार तोकोगावा चालवायचे. त्यांचं राजधानीचं गाव तर एडो, एडो किंवा येडो, नंतर ज्याचं नाव तोक्यो झालं ते हे गाव. त्या एडो कासल, एडोचा राजवाडा कासल मधून तोकोगावांचं राज्य चालायचं. मग दायम्योंच्या मध्ये पद्धत ही होती तोकोगावांच्या प्रभुत्वामुळे की वर्षाचे 6 महिने दायम्योंचं कुटुंब एडोमध्ये राहणार, त्यावर देखरेख तोकोगावांची असणार, आणि उरलेले 6 महिने स्वतः दायम्यो एडोमध्ये येऊन राहणार. ओलीस ठेवण्याची पद्धत होती. याचं जॅपनीज मधलं नाव आहे सानकिन कोताई, म्हणजे जणू तुझे कुटुंबीय माझ्याकडे ओलीस आहेत, त्यामुळे तू जास्ती शानपाडा करू नको, राज्यकारभार तिथे चालव, कर, तुझे गोळा कर, थोडे तुझ्यापाशी ठेव, बाकी मध्यवर्ती तिजोरीमध्ये आणून भरती कर. 6 महिने तुझं कुटुंब एडोमध्ये, 6 महिने तू स्वतः एडोत, अशी आलटापालट, अशी व्हाईस सारखी पोलादी ग्रीप तोकोगावा राज्य पद्धतीची होती. हे जे मी तुम्हाला सगळं समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था सांगायला सांगतोय, ते सगळं मिळून एका भन्नाट गोष्टीमध्ये येतं. या गोष्टीचा नाव आहे 47 रॉनिनची गोष्ट. रॉनिन म्हणजे ज्या सामुराईचा दायम्यो मरतो किंवा जो सामुराई दायम्योकडून मुक्त होतो, आता तो कोणा एका दायम्योच्या कामात नाही, नोकरीत नाही, असा सामुराई, त्याला जॅपनीजमध्ये म्हणतात रॉनिन. तर एक आकी नावाचं कासल, आकी नावाचा भाग, त्याचा जो दायम्यो, त्याचं नाव असामी ताकुमी नोकामी, आणि त्याचा दुसरा आणखी एक दायम्यो सहकारी, त्याचं नाव कामेई सामा. या दोघांना 18व्या शतकाच्या सुरुवातीला शोगनचा निरोप आला. शोगनचा निरोप काय होता की सम्राटाचा, मिकॅडो सम्राटाचा एक विशेष दूत शोगनला भेटायला येडो कासलमध्ये येणार आहे. तर सम्राटाच्या दूताचं स्वागत करण्याची काही एक खूप गुंतागुंतीची दीर्घ अशी एक पद्धत ठरलेली आहे शास्त्रीय. शोगनच्या वतीने सम्राटाच्या दूताचं स्वागत करायची जबाबदारी ही या असामी ताकुमी नोकामी
आणि कामेई सामा या दोन दायम्यो म्हणजे सरदारांच्या वर सोपवली. तो जो दूत येणार आहे त्याला कसं ट्रीट करायचं, त्याचं स्वागत, याचं जे शास्त्रशुद्ध मॅनर्सचं सगळं ट्रेनिंग आहे, त्याला पण एक अधिकारी आधी येणार आहे. या अधिकाऱ्याचं नाव किरा कोत्सुके नोसुके. त्याच्याकडे जाऊन या दोघांनी शिकायचं. हे दोघं दायम्यो, ते स्वतः अर्थातच सामुराई, सगळे दायम्यो सामुराई असावेच लागतात. त्यांनी हा किरा कोत्सुके नोसुके आल्यावर त्याच्याकडे जाणं चालू केलं. केंद्रातून आलेला हा जो किरा कोत्सुके नोसुके अधिकारी होता, हा होता भ्रष्ट. याला पैशाची आणि इतर अनेक गोष्टींचा लोभ होता. या दोन दायम्यांना मी शिकवणार म्हणल्यावर त्याची अपेक्षा होती यांनी मला येऊन पाकिट द्यावीत. हे दायम्यो नीट होते, सरळ मार्गी होते. ते भेटले त्याच्याकडून शिकण्याकरता. नाही, भेटी द्यायची एक पद्धत होती, पण त्या भेटींनी या कोत्सुके ना सुकेचं समाधान नाही झालं. तो सरकला आणि मग राजवाड्यावर असताना त्यांनी या दोन दायम्यांचा सतत अपमान करणं चालू केलं. त्यांच्याशी तुच्छतेने बोलणं चालू केलं. जपानी संस्कृती आणि एकमेकांशी वागण्याच्या पद्धती इतक्या दीर्घ तपशीलवार ठरलेल्या होत्या की एवढासा सुद्धा अपमान हा दुसऱ्याचा जीव घ्यायला किंवा स्वतःचा जीव द्यायला जणू पुरेसा ठरावा, अशा संस्कृतीमध्ये हा कोत्सुके नोसुके या दोघांचा सतत अपमानच करत होता. त्यातला जो असामी ताकुमी नो कामी शांत स्वभावाचा होता, पण कामेई सामी चिडणारा होता. या कोत्सुके नो सुकेनी एक दिवस जे अपमान केले त्यांनी तणतणत हा कामेई सामी घरी आला, टन 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 करत. त्याचे जे कारभारी सहकारी होते त्यांच्यापाशी त्यांनी राग व्यक्त केला आणि तो म्हणाला की ह्याला मारायलाच पाहिजे, ह्याला मारून टाकायला पाहिजे, आणि ह्याला मारून टाकायचं आणि त्यानंतरची शिक्षा म्हणजे हाराकिरी. कारण दुसऱ्याला मारणं हा गुन्हा आहे, पण मारायचं, केल्या कृत्याची जबाबदारी पत्करायची आणि रीतसर समारंभ करावा तशी हाराकिरी करायची. कामेई सामी त्याला तयार होता, पण कामेई सामीचा कारभारी फार हुशार होता. त्यांनी कामेई सामीला सांगितलं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, हे त्याला मारायलाच पाहिजे. तो म्हणला आपण असं करू, त्या कोत्सुके नो सुकेनी जर आणखी एकदा तुमचा अपमान केला तर मारून टाका त्याला. आणि मग त्या रात्री कामेई सामीच्या कारभाऱ्याने मजबूत पैसा, सोन्याच्या मुद्रा जेवढ्या हव्या तेवढ्या या कोत्सुके नो सुकेला नेऊन दिला. त्याला सभ्य मराठीत म्हणतात त्याच्या मड्यावर नेऊन घातल्या. कोत्सुके ना सुके खुश. दुसऱ्या दिवशी कामेई सामीची भेट झाली. त्यावेळेला कोत्सुके नासुकेचं वागणं एकदम बदलून गेलेलं. तो एकदम गोड बोलत होता, छान मधाळ. त्याचा सौजन्य सप्ताह चालू झाला, कारण सौजन्य सप्ताहाचा हप्ता आदल्या दिवशी येऊन पोचलेला होता. कामेई सामीला पत्ताच नव्हता आपल्या कारभाऱ्याने हे काय केलंय. त्याला आश्चर्य वाटलं, आनंद पण वाटला, आणि त्याला वाटलं की आईबापांनी केलेले बरेच संस्कार ह्या कोत्सुके नोसुकेला आठवलेले दिसत आहेत. त्याचा राग संपला, तो शांतपणे घरी आला. पण हा जो असामी ताकुमी नोकामी, असानो ताकुमी नोकामी ला असा कोणी कारभारी, तो शांत चित्ताचा, त्यामुळे त्यांनी हे चिडून कोणाशी बोललेला नव्हता. त्याचा मात्र कोत्सुके नोसुकेकडनं होणारा अपमान चालूच राहिला. एक दिवस जे काही ट्रेनिंग असेल ते चालू असताना ते संपल्यानंतर या कोत्सुके नोसुकेनी ताकुमी नोकामीला सांगितलं, माझ्या बुटाचा बंद रिबिन सोड आणि बांध. दायमोच्या दृष्टीने भीषण सर्वात भयंकर अपमान आहे, पण तोही गिळून त्यांनी ती रिबिन पण बांधायला घेतली. कारण शेवटी हा सम्राटाकडनं आलेल्या दूताचं स्वागत उपचार कसे करायचे आपल्याला शिकवतोय. ते रिबिन बांधत असताना कोत्सुके नोसुकेने ताकुमी नोकामीचा पुन्हा अपमान केला, तुच्छतेने बोलला. ती या ताकुमी नोकामीची सीमारेषा होती. तो संतापला आणि तलवार उपसून तो कोत्सुके नोसुकेच्या मागे लागला. कोत्सुके नोसुके हा बड्या घरचा होता. त्याला त्याचा जो सासरा, जो स्वतः एक दायम्यो होता, त्या सासऱ्याचं पण प्रोटेक्शन होतं. त्यामुळे त्याच्याही भोवती त्याचं संरक्षण करणारे सामुराई होते. त्यांच्याशी ह्याची लढाई झाली. असामी ताकुमी नोकामी एकटाच होता, पकडला गेला होता. तो गुन्हा होता, त्याच्याकरता हाराकिरी करण्याची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली. आणि याच वाड्याच्या लागून जे मंदिर होतं, त्या मंदिराच्या आवारामध्ये ताकुमी नोकामीनी हाराकिरी करून घेतली. मागे उरले ताकुमी नोकामीचे 47 सामुराई. त्यांचा दायम्यो मेला. या 47 सामुराईंचा जो प्रमुख होता त्याचं नाव कुरानोसुके. कुरानोसुके हे झाले एकदम रॉन इन की आता काय करायचं.
मग जपानी समाज व्यवस्थेमध्ये रूढ असलेलं एक तत्व होतं. त्या तत्वाचं नाव आहे की तुझ्या बापाला ज्यांनी मारलं त्याच्या छताखाली तू राहायचं नाही, आणि ज्यांनी मारलं तो जर सुरक्षितपणे राहत असला आनंदाने तर तुझं जगणं लांछनास्पद आहे. हे जे सूत्र आहे हे खरं म्हणजे मूळ चिनी कन्फ्युशियसच्या विचारसूत्रांमधलं. या सूत्रांनुसार आणि सामुराईंचं जे धर्मशास्त्र होतं त्याच्यानुसार मग हा कुरानोसुके आणि त्याच्या आणखी 46 आता स्वतंत्र झालेले, आता अटॅच नसलेले सामुराई म्हणजे रॉनिन, यांची जबाबदारी होती की कोत्सुके नो सुकेला मारायचा. पण हेच धर्मशास्त्र, हेच नीतिशास्त्र माहीत असल्यामुळे कोत्सुके नो सुके सुद्धा सावध होता आणि त्याने आपल्या सासऱ्याच्या मदतीने आपल्या भोवती संरक्षण ठेवलेलं होतं. कितीही जण चाल करून आले तरी त्यांना मारता येईल असं संरक्षण ठेवलेलं होतं. त्यामुळे कुरानोसुकेला लक्षात आलं की ही लढाई डोक्याने लढायची. त्यांनी बाकीच्या 46 रॉनींना काही एक सांगितलं आणि वेगवेगळे निरोप देऊन पाठवून दिलं गावोगाव, म्हणजे या कोत्सुके नो सुकेच्या आसपास. पण कोणी चांभार हो, कोणी छोटं एखादं काम चालू कर, कोणी काहीतरी असं किरकोळ बलुतेदारीची वेगवेगळे असं, म्हणजे जणू आपण ते विसरलो. आणि स्वतः जो रॉनिन झालेला सामुराई कुरानोसुके हा झाला व्यसनाधीन, म्हणजे नाटक. पण व्यसन झाली, बाई बाटली गांजा जी असतील त्या सगळ्याचं नाव हळूहळू समाजामध्ये खराब व्हायला लागलं. इतकं खराब व्हायला लागलं की रस्त्यावर तो असा व्यसनाधीन होऊन अफूच्या नशेमध्ये पडलेला दिसायला लागला. दुसरा एक जो दायम्यो होता, पुढे त्याचं नाव फार प्रसिद्ध आहे, तो म्हणजे सत्सुमा. या सत्सुमा दायम्योचा एक सामुराई एकदा रस्त्याने जात असताना त्यांनी कुरानोसुकेला अफूच्या नशेमध्ये पडलेला पाहिला. या सामुराईनी त्याला शिव्या दिल्या आणि त्याच्यावर पचकन थुंकला आणि त्याच्या अंगावर पाय देऊन तो पलीकडे गेला की तू नादान लांछन आहे, लानत आहे की तुझ्या मालकाला दायम्योला मारला, ज्यांनी मारला, ज्याच्यामुळे हाराकिरी, ज्यांनी अपमान केला त्याला तू सुखाने जगू देतोय. तुला ना कन्फ्युशियसचं ना सामुराईचं कोड नीतिशास्त्र जे आहे ते तुला पाळता येते, लानत आहे. म्हणून त्याच्यावर थुंकला आणि निघून गेला. कुरानोसुकेच्या व्यसनीपणाच्या कहाण्या घरी पोचल्या, त्या काही पोचल्याशिवाय राहतात काय. बायको अस्वस्थ झाली, बायको चिडावी, तिने डायव्होर्स घ्यावा अशा टाईपची समता तेव्हाही नव्हती. आजही जपानी समाज व्यवस्थेत कितपत आहे शंका बाळगायला जागा आहे. तिने चूल आणि मूल, तिने तिचं काम, बायकोचं काम कलाकुसर, बायकोचं काम चहाचा जो रिच्युअल असेल ते. ह्या बायकोनी सौजन्यानी बिचकून नवऱ्याला विचारलं की अहो सगळं गाव तुमच्याबद्दल असं बोलतंय. हा चिडला आणि तो म्हणला तुझं माझं नसेल तर जा, तुला आजपासून तोंडी तलाक तलाक तलाक, जा मुलांना घेऊन तुला कुठे निघून जायचं तिथे. हेही त्याचं नाटकच होतं सगळं, आपल्या मुलाबाळांना जणू सुरक्षित ठेवायला. त्यामुळे बायको बिचारी काय करणार, नवऱ्यानेच बाहेर काढला, बायको मुलांना घेऊन निघून गेली. कुरानोसुके बरोबर राहिला एकच मुलगा, कारण तो 16 वर्षाचा होता. त्याचं सामुराई म्हणून ट्रेनिंग चालू होतं, त्याचं नाव चिनकारा. करत करत खूप काळ गेल्यानंतर अशी वेळ उजाडली की या कोत्सुके नो सुकेला वाटलं की आता आपण सुरक्षित आहोत, आता आपलं काय कोणी बिघडवत नाही. त्यामुळे त्यांनी हळूहळू झेड कॅटेगरीची सिक्युरिटी होती ती काढून घेतली. कोत्सुके नो सुकेच्या 2 मंत्र्यांमध्ये वाद झाला का नाही झाला मला माहित नाही, पण कमी झाले बहुती. त्यांनी एक 8-10 जण फक्त ठेवले. कुरानोसुकेने सांगितल्यानुसार जे बाकीचे सामुराई रॉनिन पहारा ठेवत होते, माहिती काढत होते गुप्त, त्यांना कळलं की आता कोत्सुके नो सुकेच्या भोवती सुरक्षा व्यवस्था फार कडक नाही. मग त्यांनी एका रात्री छापा घालून या कोत्सुके नो सुकेला मारून टाकण्याचं ठरवलं. या योजनेनुसार एका रात्री छापा घातला. कोत्सुके नो सुकेच्या सासऱ्याचे जे सामुराई वाचवणारे होते ते आडवे आले, त्यांनाही मारलं गेलं. कोत्सुके नो सुके घरात पळत सुटला. कुरानोसुके सकट बाकीचे रॉनिन त्याचा पाठलाग करत होते. सासऱ्याकडनं बाहेरनं आणखी मदत येईल ती अडवावी म्हणून 10 रॉनिन आधी बाहेरच ठेवलेले होते. कुरानोसुकेनी कोत्सुके नो सुकेला गाठला. मग जी सामुराई पद्धत होती त्याच्यानुसारची पहिलं स्वातंत्र्य होतं की ज्याला आता पकडलाय त्याला तू स्वतः मर, असं सन्मानाचं मरण ऑफर करायचं. म्हणजे हाराकिरी कर की तुला पकडलाय, आम्ही मारणारच आहोत, पण आम्ही मारणं अपमानास्पद आहे, त्याच्यापेक्षा तू हाराकिरी कर. हाराकिरीचं हे शास्त्र खूप तपशीलवार डेव्हलप केलेलं होतं. हाराकिरी करताना सामुराई योद्ध्याने गुडघ्यावर कसं बसायचं, त्यानंतर हाराकिरी त्याच्या समाजातल्या स्थानानुसार. सामुराई सुद्धा एकच स्थान नव्हतं समाजात त्याचं, काही होते वरिष्ठ सामुराई, काही मध्यम, काही कनिष्ठ. सामुराईंमध्ये पुन्हा पोटजाती उपजाती होत्या.
त्यातला हा सामुराई कुठल्या प्रकारचा, त्यानुसार त्याची हाराकिरी घरात का घराबाहेर. सगळ्यात सन्मानाची हाराकिरी म्हणजे मंदिरात, दिवसा, संध्याकाळी का रात्री, गाव जमा करून का स्वतःची एकट्याने. आणि मग असं बसायचं, पोटामध्ये ती छोटा खंजीर खुपसायचा बेंबीच्या खाली डाव्या बाजूला आणि फाडत आणायचं पोट. आणि असं झाल्यानंतर मान पुढे तुकवायची. आणि मग त्या सामुराईचा एक सहकारी जो उभा असेल, त्याचं जॅपनीज मधलं नाव आहे कैशाकू. कैशाकू म्हणजे खरं म्हणजे एक्झिक्युटर, ऍक्शन घेणारा, मारणारा. पण तो त्या सामुराईचा शिष्य असायचा, त्याचं हे पवित्र काम. आणि मग ज्या सामुराईने हाराकिरी करायची त्यांनी गुडघ्यावर बसल्यानंतर आधी एक आभाराचं भाषण करायचं की आजपर्यंत मी माझं असं असं कर्तव्य केलं, या ठिकाणी मी माझ्या कर्तव्यात चुकलो, त्याची मीहून जबाबदारी पत्करतो आणि ही शिक्षा घेतो. अशी मला शिक्षा घेऊन सन्मानाचं मरण घ्यायची तुम्ही जबाबदारी देता, याबद्दल मी तुमचा आभारी आहे, हे त्यांनी म्हणायचं. आणि मग खंजीर खुपसून घ्यायचा. त्याचा जो कैशाकू म्हणजे त्याचा सहकारी सामुराई, तो पुन्हा या समाजातल्या पदांच्या नुसार त्या कैशाकूनी डाव्या बाजूला उभं राहायचं का उजव्या. आणि ज्याला जोची हाराकिरी होती त्याच्या मानेवर जी तलवार चालवायची, ती त्याचं समाजातलं स्थान कसं आहे त्यानुसार तलवार किती उचलायची हे ठरणार. तो सामुराई जर सर्वात उच्च वर्णीय असेल तर तलवार आकाशापर्यंत उचलून मारायचा, मधला असेल तर कमी उचलून. आणि जर सामुराई याच्यातला तो कमी नीच पातळीचा तथाकथित सामुराई असेल तर शेजारून फक्त डोक्यावर तलवार मारायची. त्या हाराकिरी करणाऱ्या सामुराईंनी पुढे झुकून थांबायचं. पुढे झुकून का, मागे पडणं हा अपमान आहे. कारण मुंडकं उडाल्यानंतर जे प्रेत पडायला पाहिजे ते पुढेच पडायला पाहिजे. आणि सगळ्यात कौशल्याने केलेली हाराकिरी म्हणजे कोणती, तर कैशाकूला ट्रेनिंग असायचं की मुंडकं पूर्ण तुटता कामा नये, लोंबत राहिलं पाहिजे. म्हणजे मरताना धडावर आपलं मुंडकं कायम ठेवून तो मेला. पण मरणाचं असं स्वागत, त्याला जवळजवळ धर्माचं रूपांतर दिलेलं. या कोत्सुके न सुकेला ताकामी नो कामीच्या रॉनींनी पकडलं आणि त्याचा सन्मान, त्याला मारायचा तेही सन्मानाने. त्यांना मान्य की हा दायम्य आहे, म्हणजे समाज व्यवस्थेत आपला वरचा आहे, त्यामुळे त्याच्याशी पण आदराने वागायचं. तलवार पण चालवायची पण ती आदराने. त्याला पहिल्यांदा ऑफर करायची की आम्ही पकडले, आता मारणार तर आहोत, तू स्वतः हाराकिरी कर, सन्मानाचं मरण आहे. कोत्सुके नो सुके भयंकर घाबरलेला होता, त्यामुळे तो काय हाराकिरीला तयार झाला नाही. हे पाहिल्यानंतर रॉनींनी त्याला पकडला. जे काही सन्मानाने तलवार चालवायला पाहिजे ती चालवली, मुंडकं तोडलं, ते पाण्यामध्ये बुचकळून धुतलं. आणि आपल्या दायम्योला ज्यांनी अपमानित केलं होतं त्याचा सूड घ्यायचा. म्हणजे काय करायचं, तर हे मुंडकं घेऊन टोकियोचं एक उपनगर सबर्ब, तिथे सामुराईंचं प्रसिद्ध मंदिर आहे, त्याचं नाव सेनगाकुजी. त्या मंदिरामध्ये नेऊन ते मुंडकं अर्पण करायचं आणि मग तिथे थांबायचं की आम्ही 47 सामुराईंनी मिळून गुन्हा केलेला आहे, आता असेल ती शिक्षा द्या. ती शिक्षा म्हणजे 47च्या 47 जणांना हाराकिरी. ते त्यांनी केलं. मात्सुडीरा नावाचा दुसरा एक सामुराई त्याच भागात, या कोत्सुके नो सुकेच्या इथून टोकियोतल्या सेनगाकुजीच्या मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर जो मध्ये ज्याचा प्रदेश होता तो दायम्यो म्हणजे मात्सुडीरा. कोत्सुके नो सुकेच्या सासऱ्याचे सामुराई जेव्हा यांच्या मागे येऊ लागले तेव्हा या मात्सुडीरांनी त्यांना अडवलं की त्यांनी त्यांचं पवित्र कर्तव्य केलंय आणि ते मंदिरात चालले. हे सेनगाकुजी मंदिरात गेले, कोत्सुके नो सुकेचं मुंडकं त्यांनी अर्पण केलं आणि तिथे शांतपणे 47च्या 47 जण थांबून राहिले. मग जो विषय मिकॅडोपर्यंत जाणार. माहितीच होतं की धर्मशास्त्रानुसार म्हणजे तत्कालीन कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटना काय येणार, तर ही शिक्षा आहे, शिक्षा घ्यायची आपण. 47च्या 47 जणांनी हाराकिरी केली. टोकियोच्या जवळ या 47 जणांचं त्या सेनगाकुजी मंदिराच्या आवारामध्ये अजूनही स्मारक, हे फार सन्मानजनक मानलं जातं. या 47 जणांनी आपली हाराकिरी करून झाल्यानंतर एक दिवस त्या 47च्या 47 थडग्यांच्या पाशी एक दुसरा सामुराई आला. तो होता तो सत्सुमा सामुराई, जो कुरानोसुके जेव्हा नाटक करत होता व्यसनाधीन असण्याचं पण रस्त्यावर पडलेला होता, त्याच्यावर थुंकला होता, तो आला. त्यांनी ह्या कुरानोसुकेच्या थडग्यापाशी उभं राहून माफी मागितली की मी तुझा अपमान केला होता, ही चूक आहे. एका सामुराईने दुसऱ्या, खरं म्हणजे तू केवढा आदर्श घालून दिलास,
म्हणून त्यांनी कोरानोसुकेच्या थडग्याच्या जवळ बसून त्यांनी हाराकिरी केली. जपानी लोक ही ऐतिहासिक घटना आहे. जपानी लोककथांच्या काळामध्ये ही 1639 ते 1853 जपान असा चालू होता. वरकरणी वाटावं सगळं नीट चालू आहे. मग आली एक झुळूक. ते झुळूक एकदम नाही आली, फुंकर मारावी तशी अशी छोटी छोटी झुळूक आधी येते आणि मग पत्त्याचा बंगला कोसळावा तसा कोसळत. मी म्हणलं तसं ऐतिहासिक दृष्ट्या पापणी लवायच्या आत झालेलं आधुनिकीकरण अमेरिका मधल्या 200-250 वर्षांच्या मध्ये अटलांटिक पासून पॅसिफिक पर्यंत पसरली. पण अमेरिकेत गेलेले जे युरोपीय होते, विशेष मुख्यतः ब्रिटिश, त्यांची पक्की निष्ठा श्रद्धा होती की कोस्ट टू कोस्ट अटलांटिकच्या समुद्र किनाऱ्यापासून पॅसिफिकच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत विस्तार करणे ही आमची ईश्वरदत्त नियती आहे, मॅनिफेस्ट डेस्टिनी. 1840च्या आसपास हे अमेरिकन्स पश्चिम किनाऱ्यापर्यंत म्हणजे पॅसिफिक पर्यंत पोहोचले होते आणि आता व्यापार वाणिज्याकरता जगाच्या बाकीच्या भागाकडे त्यांचं लक्ष राहणं चालू झालं होतं. पहिलं अमेरिकी जहाज 1840 साली इडो बे, म्हणजे आता त्याला बे ऑफ टोक्यो, इडो हे टोक्योचं आधीचं नाव, त्यामध्ये शिरलं. हा होता कमोडोर बिडल. कमोडोर बिडल हा अमेरिकन नेव्हीची जहाजं घेऊन इडो बे मध्ये आला. हे वर्ष 1840 आहे. त्या आखातामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर तत्कालीन जी काही आंतरराष्ट्रीय संकेत होते त्यानुसार त्यांनी जपानी सम्राटाकडे परवानगी मागितली आणि जी जपानी सम्राटाची म्हणजे तोकोगावा पॉलिसी होती, धोरण, त्यानुसार बार्बॅरियन्स या रानटी लोकांना प्रवेश द्यायचा नाहीये म्हणून कमोडोर बिडल याला प्रवेश नाकारण्यात आला. 8-9 वर्ष अशी शांत गेली. शांत म्हणजे अमेरिकेतली शांत नाही गेली. अमेरिकेमध्ये युद्ध चालू होती. या वर्षांमध्ये मेक्सिकोशी युद्ध झालं आणि हा सगळा टेक्सास, नेवाडा, पार कॅलिफोर्नियापर्यंतचा भाग अमेरिकेने गिळंकृत केला. रेड इंडियनचं शिरकाण पण चालू होतं. पुन्हा एकदा 1849 मध्ये राष्ट्राध्यक्षाच्या, अमेरिकन राष्ट्राध्यक्षाच्या सूचनेवरून हा दुसरा कमोडोर जेम्स गिलिन हा ऑक्टोबर-नोव्हेंबर 1849 मध्ये पुन्हा एडोच्या आखातामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांनी जपानी सम्राटाकडे परत परवानगी मागितली. ती अर्थातच परत नाकारण्यात आली. यावेळी ती नुसती नाकारण्यात नाही आली तर कमोडोर जेम्स गिलिनला जपान्यांनी कैद केलं आणि जपानी तुरुंगात टाकलं. यानंतरच्या 4 वर्षांनी मी सांगतो ही म्हणलं तर झुळूक, ज्याचं जपानमध्ये वादळात रूपांतर झालं, ती घटना घडली. हा अमेरिकन नाविक दलाच्या एका टीमचा प्रमुख, त्याचं नाव कमोडोर मॅथ्यू पेरी, हा काही जहाजं घेऊन पुन्हा इडोच्या आखातामध्ये त्यांनी प्रवेश केला. शिमोनोसेकी, इडो नाही, शिमोनोसेकी पाशी प्रवेश केला आणि पुन्हा एकदा परवानगी मागितली. त्यांनी सांगितलं की मी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फिल्मोरचं पत्र घेऊन आलोय. ते पत्र जपानी देशाचा जो प्रमुख आहे सम्राटाला द्यायचं आहे, मला यायला तुम्ही परवानगी द्या. पुन्हा एकदा रानटी लोकांना परवानगी नाकारतात तशी नाकारण्यात आली. पण आता घडलं ते वेगळं घडलं. या कमोडोर पेरीनी हे काय ऐकलं नाही. त्यांनी तोफगोळे टाकले. जपानचे जे काही नाविक दळ होतं मध्ययुगातलं, ते कसलं यांना आधुनिक नाविक दळाला अडवणार आहे, तो किनाऱ्यापर्यंत आला. नुसता किनाऱ्यापर्यंत नाही आला, तो शोगनकडे आणि नंतर जपानी सम्राटाकडे पण आला. त्यांनी 1853च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकेचा राष्ट्रपती फिल्मोरचं पत्र त्यांनी दिलं आणि त्यांनी दम दिला. त्यांनी सांगितलं आमच्या ह्या मागण्या आहेत. मागण्या काय होत्या? सी ऑफ जपान, जपानच्या भोवतीचा समुद्र, ह्यामध्ये जर अमेरिकी नावा बोटींना अपघात झाले तर अमेरिकी नाविक दळातले किंवा इतर जे कर्मचारी असतील त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे, त्यांना आश्रय मिळाला पाहिजे. अमेरिकन नावांना, बोटींना जपानच्या किनाऱ्याला लागायला परवानगी मिळाली पाहिजे आणि आम्हाला व्यापार उदीम म्हणजे ओपन डोअर पॉलिसी, की दरवाजे उघडा. आता खुलं जग झालंय, ते बाजार एक झाला पाहिजे. नव्या नव्या बाजारपेठांचा शोध होता, तो दबाव चालू झाला. कमोडोर पेरीनी राष्ट्रपती फिल्मोरचं जे पत्र दिलं त्यामध्ये ह्या मागण्या होत्या. 1853 मध्ये हे पत्र दिलं. तो गुरमीमध्ये जवळजवळ दम देऊन तो निघून गेला. त्यांनी दम दिला होता की मी 1 वर्षात परत येतोय आणि मला काय ते 1 वर्षामध्ये उत्तर मिळालं पाहिजे. यावेळेला जो तोकोगावा होता त्याचं नाव इडेयोची, तोकोगावा इडेयोची. हा म्हणलं तर एक शहाणा सुज्ञ माणूस होता. पण त्या तोकोगावा इडेयोची पेक्षाही शहाणा असावा तो त्याचा पण एक मंत्री, प्रधान, त्याचं नाव ॲबे मासाहिरो.
ॲबे मासाहिरोनी हे जे पत्र होतं ह्याची प्रत तत्कालीन जपानमधल्या मुख्य 59 दायम्योंना पाठवली आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली. 1853चा जपान आणि त्याचे जे स्थानिक राज्यकर्ते होते दायम्यो हे डोळ्यावर कातड ओढून राज्यकारभार करत नव्हते. त्यांचं शेजारच्या खाडीच्या पलीकडच्या चीनमध्ये काय चाललंय याच्यावर लक्ष होतं. त्या चीनचे लचके युरोपीय सत्ता तोडत होत्या याकडे जपानी दायम्योंचं लक्ष होतं. असेल तो संपर्क व्यापाऱ्यांच्या द्वारा अथवा डचांच्या द्वारा, पण त्यांना एवढं कळलेलं होतं की यांच्यापासची शस्त्रास्त्र दारुगोळा यांचं नाविक दळ वेगळं आहे, ते फॉर्मिडेबल ताकदवान आहे, आपण याला टिकणार नाही. ॲबे मासाहिरो यांनी तोकोगावाच्या वतीने 59 दायम्योंना पत्र पाठवलं. सोबत हे फिल्मोरचं पत्र जोडलेलं होतं की तुमची यावर प्रतिक्रिया कळवा. एकाही दायम्योनी ही मागणी मान्य करू नका असं कळवलं नाही. एक समान सूर त्यांच्या सगळ्यांच्या उत्तरात आहे. तो समान सूर आहे की आपण टिकाव नाही धरणार आहोत त्यांच्यासमोर. पण या समान सुराच्या नंतर 3 किंवा 4 प्रकारच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या दायम्योंच्या मधनं व्यक्त झाल्या. त्यामध्ये शिकोकू हे जे मधलं बेट, या बेटावरची एक प्रमुख सत्ता सत्सुमा दायम्यो, यांचं आता पुढे सतत नाव येत राहणार आहे. या सत्सुमाची मिकॅडोशी जवळीक होती. सत्सुमा दायम्योनी कळवलं की यांना प्रवेश तर द्यायचा नाही, यांच्या मागण्यांसमोर गुडघे टेकायचे नाहीयेत, पण आत्ता आपण टिकाव धरणार नाही आहोत, विलंब करा, काहीतरी विलंब करा, वेळ मागून घ्या. स्वतः जो तोकोगावा होता त्याला असं वाटत होतं की काहीतरी तडजोड करावी आणि यातून मार्ग काढावा, आणि त्याकरता जर त्यांना एका बंदरामध्ये येण्याची परवानगी द्यायची असेल तेवढी द्यावी. सगळ्यात कट्टर विरोध करणारे होते चोशू नावाचे दायम्यो. चोशू हे होते जे सगळ्यात मोठं बेट होकैडोच्या पश्चिम भागातले. चोशूंनी कट्टर विरोध, आणि त्यांनी कळवलं चोशूंनी की काही चालायचं नाही, विरोध करा, गरज पडली तर लढाई. हो, माहिती आहे की हारू, कारण त्यांच्या तोफांना, त्यांच्या बंदुकांना, त्यांची जी कवायतीचं दळ आहे त्याला आपण पुरणार नाही हे त्यांना कळलेलं होतं, पण मरू वाटल्यास हे सामुराईचा धर्म आहे. चोशूंनी कट्टर विरोध दर्शवला. या सगळ्याचा विचार या ॲबे मासाहिरोनी केला आणि पुढे 1 वर्षांच्या नंतर करार झाला. याचं नाव आहे कानागावाचा करार. 1854 मध्ये करार झाला. त्यामध्ये ह्या पहिल्या सवलती देण्यात आल्या. पण हा होता जपानला प्रचंड मोठा धक्का, जपानी जाणीवेला धक्का होता की आपण स्वतःला फार प्रगत संस्कृती समजतो, बलाढ्य समजतो. ही आपली ही जी मिकाडो पासून सुरू होणारी शोगन आणि दायम्यो आणि सामुराई ही समाजव्यवस्था, पण एक हा कमोडोर पेरी येतो काय, तो आपल्याला दम देतो काय आणि आपल्याला मान्य करावा लागतो, तो सांगून जातो 1 वर्षात. हा धक्का होता. या धक्क्यामुळे जपानी समाजव्यवस्थेमध्ये चिंतन चालू झालं काय केलं पाहिजे याचं. आणि तत्कालीन 19व्या शतकाच्या मधल्या भागात जगाच्या वेगवेगळ्या भागातच ही खळबळ होती. युरोपियनांची सत्ता प्रभुत्व वाढत चाललेलं होतं. तुम्हाला दिसून येईल की भारतातला 1857चं बंड म्हणा, स्वातंत्र्य समर म्हणा, हा तोच काळ आहे. चीनमध्ये अतिशय गाजलं आणि पुढे युरोपियनांच्या प्रभुत्वामुळे चीनी सम्राटाला स्वतःची शक्ती वापरून ते बंड चिरडावं लागलं. ते बंड मुळात चीनच्या स्वातंत्र्यासाठी होतं. त्याचं नाव आहे तैपिंग बंड. ते ह्याच सुमारा 1848-50च्या आसपासच. जपानला हा 1853चा धक्का, आणि मग चिंतन चालू झालं की गडबड आहे, बदल करणं कुठेतरी नितांत आवश्यक आहे. या चिंतनातून जे निष्पन्न व्हायचं त्याच्यात आधी हा ॲबे मासाहिरो गेला. हा शहाणा जो एक प्रधान होता हा गेला. त्याच्या जागी जो प्रधान झाला त्याचं नाव होता मासायोशी. हा थोडा चंचल होता. ह्याला आत्मविश्वास नव्हता. ह्याला हे करू का ते करू, ते करू का हे करू, असं होईपर्यंतच 1858 मध्ये आणखी एक दूत अमेरिकन सरकारचा आला. त्याचं नाव होतं टाउनसेंड हॅरिस. हा टाउनसेंड हॅरिस पण आला आणि कमोडोर पेरीपेक्षा त्याच्या मागण्या अमेरिकन सरकारच्या वतीने जास्ती होत्या. आता मागण्या होत्या व्यापार खुला करा. आता मागण्या होत्या ही बंदरं, त्याच्यात शिमोनोसकी होतं, नागासाकी होतं, इडो बे हा होता, ही खुली करा, जहाजं येऊ शकली पाहिजेत, आम्हाला पूर्ण परवानगी मिळाली पाहिजे. एक संकटाची, क्रायसिसची स्थिती उभी राहिली. ही होत असताना ठिकठिकाणी जे दायम्यो वेगवेगळे आपले राज्य करत होते, याच्यामध्ये या शिकोकू बेटाचे जी पूर्व बाजू, दक्षिणेकडची पूर्व म्हणजे आग्नेय, इथे खरं म्हणजे एक छोटासा दायम्यो होता
तो फार मोठा नव्हता, फार बलाढ्य नव्हता. त्याचं नाव तोसा दायम्यो. तोसा दायम्योचे व्यापारी संबंध होते. याला कळत होतं की जग बदललंय, आता आपल्याला केवळ तसं चालणार नाही आपल्याला होऊन. त्यामुळे तोसा दायम्योनी मुद्दाम पावलं उचलली नवीन शिक्षण आणायला, तरुणांची पिढी तयार करायला. असे जे काही पहिले तयार झाले ह्याच्यामधली 2 नावं ही मेजी पुनर्स्थापनेची जी कहाणी आहे त्याचे जणू मुख्य पात्र असावीत तशी आहेत. मी जणू ह्यासाठी म्हणतोय की या सगळ्या कहाणीमध्येच कुठे कोणी एकच कर्तृत्वाने एकच पराक्रमी आहे आणि बाकीचे फक्त आपापल्या काठ्या त्या गोवर्धन पर्वताला लावतात अशी ही कहाणी नाहीये. कोणातरी एकाच्या पराक्रमातनं घडलेलं नाहीये. याला मी म्हणलो की इतिहासाची पापणी लावायच्या आत बदल झाला. एक राष्ट्राचे राष्ट्र मध्ययुगात होतं, फक्त 15 वर्षाच्या कालावधीत 1853 ते 1868, आणि याला जाणवलं की गडबड आहे, बदलायला पाहिजे. व्हायचे ते त्यांचे अंतर्गत संघर्ष झाले. तो लढा गुंतागुंतीचा आहे आणि तो माझ्याच्यानी जेवढा जमेल तेवढा सोपा असा सुतासारखा सुटा करून मी तुम्हाला सांगायचा तर प्रयत्न करणारच आहे. पण उन्हापुरा एकूण मिळून काळ किती? 15 वर्ष. 15 वर्षात जपान इकडचा तिकडे आणि नवीन सगळं आधुनिक मान्य. अजून तो मध्ययुगीन आहे, अजून सामुराईची समाजव्यवस्था आहे, चातुर्वर्ण्य आहे, उच्चनीचता आहे. तो सम्राट तिथे बसलेला आहे, कामेई सम्राट. वय झालेलं त्याचं, तो मरणोन्मुख होता, पण तो सम्राट तिथे बसलेला होता. शोगनची सत्ता होती, तिजोरी रिकामी होती. शोगन तो मिलिटरी जनरल म्हणून त्याला म्हणलं जायचं बाकुफू. बाकुफू म्हणजे मिलिटरी जनरल. आणि जे दायम्यो होते यांना चीनमधनं आलेलं नाव होतं ते म्हणजे हान. आणि 1639 ते 1868 तोकुगावांनी जी राज्य व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला ते या दोनाचं कॉम्बिनेशन होतं. बकुफू म्हणजे लष्करी राज्य आणि हान म्हणजे ठिकठिकाणच्या दायम्योंनी याचं मिश्रण करून त्याला नाव पडलेलं होतं बाकुहान राज्य पद्धत. बाकुहान राज्य पद्धत आली संकटात. त्याच्याकडचा जो एक प्रधान होता त्या एकाचं नाव आहे सकुमा शोझान. सकुमा शोझान परक्यांच्या आक्रमणाच्या विरुद्ध होता, पण तो तोकुगावाला सल्ला देत होता की हे लढाई डोक्याने लढायला पाहिजे, ही गरम डोक्याने चालणार नाही, आत्ता एखादं पाऊल मागे घ्यावं लागलं तर घेऊ. पण त्यामुळे अनेक जे तरुण सामुराई होते त्यांना वाटलं की परक्यांच्या समोर आपण गुडघे टेकतो. यामधल्या 15 वर्षांच्या मध्ये एकामागून एक अनेक जपानी मुख्य नेते मारले गेलेत. खून, सामुराईंनी त्यांचे खून केलेत की हे परक्यांना सामील होत आहेत, हे बार्बेरियनच्या समोर गुडघा टेकवतात, ह्यांना मारायचा. तसा हा पहिला ज्याचा खून झाला तो हा सकिमा शोझान. खरं म्हणजे गैरसमजातून झाला. तोही परक्यांच्या विरुद्ध होताच, किंबहुना एका छोट्या घटनेचा अपवाद सोडता सगळ्या कहाणीभर तुम्हाला दिसून येईल की जपानी समाज व्यवस्थेचा एकही भाग, एकही दायम्यो, स्वतः शोगन असं म्हणला नाही कधी की परकीयांची मदत घेऊन स्वकीयांच्यावर मात करू. एक छोटा मधला अपवादात्मक घटना आहे, पण त्या घटनेमुळेच पुढचे घडलेले क्रांतिकारक बदल आहेत. अन्यथा छत्रपती साताऱ्याला निवांत आहेत. पेशव्यांचं पहिलं दूरदृष्टीचं नेतृत्व होतं ते आता कोलमडून पडलेलं आहे आणि त्याच्या जागी जातीपाती, त्याच्या जागी दलितांना नीच वर्तणूक देणारी व्यवस्था, त्याच्यामध्ये पंक्ती एकत्र नाही बसणार. आणि मग पेशवे विरुद्ध शिंदे, शिंदे विरुद्ध होळकर, होळकर विरुद्ध गायकवाड, गायकवाड विरुद्ध भोसले, प्रत्येक जण एकमेकाच्या विरुद्ध, प्रत्येकाचं छोटं छोटं राज्य वेगळं. नामधारी फक्त पेशवे पंतप्रधान आणि नामधारी फक्त त्या राज्यव्यवस्थेचा प्रमुख छत्रपती. पण आमची ही फाटाफूट ओळखून ब्रिटिश हा प्रत्येकाला वेगळा काढतोय, वेगळा ओळखतोय, त्याच्याशी तैनाती फौजेचा करार वेगळा करतोय. 2 वाटा वेगळ्या का झाल्या? मध्ययुगात समाजव्यवस्था एकच, राज्यव्यवस्था मध्ययुगीन म्हणावी अशी. पण भारत देशाची, तुमच्या माझ्या देशाची वाटचाल वेगळ्या वाटेवरनं का झाली? जपानची मेजी पुनर्स्थापनेकडे का झाली? याची कहाणी आपण समजून घेत मनातलं दुःख उद्या कृतीमध्ये उतरवायचा प्रयत्न करायचा आहे, ती समजून घेतो. तोसा दायम्यो प्रदेश जो होता त्याच्यातल्या शहाण्या राज्यकर्त्यांनी ठरवलं की आपल्याला तोकुगावांना तर मदत करायला हवी आहे. का मदत करायला हवी आहे? 230 वर्षांपूर्वी 1639 मध्ये हा आधी हिदेयोशी तोकुगावा आणि नंतर त्याचा तितकाच कर्तृत्वान वारस इएयासू तोकुगावा यांनी हा जो तोसा दायम्यो होता याला राज्य दिलेलं होतं. त्यामुळे तोसांना पूर्ण भान होतं की तोकुगावांचे आपल्यावर उपकार आहेत. ते 230 वर्ष आहेत उपकार स्मरलेले होते ते. पण बदल तर आवश्यक आहे. त्या तोसा राजवटीतले 2 सामुराई ज्यांचं शिक्षण मूळ सामुराई म्हणूनच झालं,
त्यांना आयुष्य कमी मिळालं, ते दोन सामुराई मोलाचे महत्त्वाचे ठरतात. एकाचं नाव आहे साकामोतो रिओमा आणि दुसऱ्याचं नाव आहे नाकाओको रिंतारो. हे दोघं तरुण सामुराई, तरुण असावेत तसं गरम डोकं. त्यांचा पक्क ठरलेलंच की हे तोकोगावा शरण जातात शत्रूला, आणि त्यांच्या मनात आलेली कल्पना की आता जर ह्या परकी आक्रमणापासून टिकायचं असेल तर हे सगळं संपवून एकसंध राज्यव्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्या राज्यव्यवस्थेचा सर्वोच्च प्रमुख म्हणजे आपला सम्राट हे घडलं पाहिजे. याला जो जो विरोध करतो त्याला कापून काढला पाहिजे. 4-5 दायम्यो असे होते की ज्यांनी आपापल्या ठिकाणी हे आधुनिकीकरण, नवीन शिकणे हे प्रयोग चालू केले होते. त्यामध्ये सत्सुमा दायम्यो होते, पण सत्सुमांना क्योतोचा जो दरबार होता मिकाडोचा सम्राटाचा त्याच्यात स्थान होतं. चोशूंनी लष्कर आधुनिक करणं चालू केलं होतं. चोशूंनी ब्रिटिशांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. सत्सुमा आणि चोशू यांनी ब्रिटिशांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. ते ब्रिटिशांची मदत घेत आहेत म्हणल्यानंतर तोकोगावांनी फ्रेंचांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. डोळ्यासमोर कर्नाटक येत आहे का? डोळ्यासमोर अर्काटचा नवाब चंदासाहेब आणि अलीसाहेब. डोळ्यासमोर तुमच्या माझ्या देशाच्या भूमीवर तिथल्या प्रभुत्वासाठी इंग्रज आणि फ्रेंचांच्या लढाया झाल्या. तुझं नाही माझं नाही घाल कुत्र्याला, किंवा हलव्याच्या घरावर तुळशीपत्र. आणि वारसा हक्काचे प्रश्न आले. त्या प्रश्नात राजकारणात आपल्याला चंचू प्रवेश करायला संधी आहे म्हणून एकाची बाजू ब्रिटिशांनी, म्हणून दुसऱ्याची बाजू फ्रेंचांनी लढाया. त्यांच्या शेवट आम्ही एकमेकांना कापून मेलो, संपलो आणि हिच्या उरावर 150 वर्ष विदेशींचं राज्य आलं. हा जो सगळा राजकीय संघर्ष जपानमध्ये झाला, मी त्याला म्हणेन तो संघर्ष त्रिकोणात्मक होता. त्या त्रिकोणाचा एक कोण स्वतः तोकोगावा आहेत, दुसरा कोण आहेत फ्रेंच ब्रिटिश, आणि तिसरा कोण आहेत सत्सुमा, चोशू, हिरोशिमा इत्यादी. तोसा ह्या ज्या राजवटी दायम्यो हे 3 कोण. तोसा राजवटीचे हे साकामोतो रिओमा आणि नाकाओका रिंतारो यांचं पक्क ठरलेलंच होतं की विदेशी आक्रमकांना इथे टिकू द्यायचं नाहीये. त्याकरता सम्राटाची पुनर्स्थापना करणारा पार्टी ग्रुप स्थापन करायचा आणि छुप्या आवश्यक पडल्या तर कारवाया करायच्या. हे ज्या वर्षांच्या मध्ये घडत गेलं त्या वर्षांमध्ये तोकोगावांचा आणखी एक शहाणा माणूस त्यांचा प्रमुख बनलेला होता. याचं नाव आहे कात्सू रिंतारो. कात्सू रिंतारो स्वतः सामुराई. त्याचं तलवारबाजी आणि झेन मध्ये तर प्रशिक्षण झालेलं होतंच, पण आधुनिक नाविक दलाचा तो कॅप्टन होता. कात्सू रिंतारो अमेरिकेमध्ये जाऊन आलेला होता आणि त्याला कळत होतं की पश्चिमेने जो विकास केलेला आहे त्याला आपण टिकणार नाही आहोत, आपण आधुनिकीकरण करायला पाहिजे. त्या आधुनिकीकरणाच्या रस्त्यावर तो तोकोगावांना सांगायचा प्रयत्न करत होता. आणि साकामोतो रिओमा याला मात्र वाटत होतं की हा कात्सू रिंतारो हा विदेशींना सामील होतोय, त्यांच्यासमोर आपल्याला गुडघे टेकायला सांगतोय. कात्सू रिंतारोच्या शहाण्या राज्यकारभारानुसार तोकोगावा राजवटीने अंतर्गत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. हे कळून चुकलं की आता नुसते तोकोगावा आणि बाकी सगळ्या दायम्योंना आणि ते ओलीस ठेवण्याची पद्धत इत्यादी करून चालणार नाही. राज्यकारभारात दायम्योंना सामूल करून घेतलं पाहिजे. सुधारणांचा हप्ता आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, आधुनिक शिक्षण आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे कात्सू रिंतारो हा जो मंत्री आहे तोकोगावांचा याचा कट्टर शत्रू बनला तरुण असलेला साकामोतो रिओमा. या तरुण साकामोतो रिओमाने ठरवलं की कात्सू रिंतारोला मारायचा, मर्डर करायचा त्याचा. म्हणून तो पोचला इडो म्हणजे टोकियोमध्ये. नावं काढत ओळखी काढत आम्ही सामुराई आहोत, आम्हाला काही चर्चा करायची या कात्सू रिंतारोशी असं सांगण्यासाठी म्हणून एका संध्याकाळी ते कात्सू रिंतारोच्या घरी पोचले. तोकोगावांच्या एका मुख्य मंत्री आहे त्याचं घर आहे, पण त्या घरामध्ये ह्या दोघांना प्रवेश मिळाला कारण ते सामुराई होते. ते योग्य ते अभिवादन करत होते. ते फक्त म्हणत होते कात्सू रिंतारोशी आम्हाला चर्चा करायची आहे. कात्सू रिंतारो घरात होता, घरामध्ये अंधार होता. हे 2 सामुराई घरामध्ये शिरले. कात्सू रिंतारोच्या लक्षात आलं की तलवारीचा आवाज, तलवारीचा जो हवेतनं फिरतानाचा आवाज, तो आवाज ऐकू येतोय. तो अंधारामध्येच फक्त म्हणाला की तुम्ही जर कोणी मला मारायला आलेले असलात तर जरूर मारा, पण आधी मी काय सांगतो ते ऐकून घ्या मग मारा. त्या शब्दांच्या मधला जो विश्वास होता, शांतपणा होता, तो झेन साधनेने दिलेला शांतपणा होता, तो ऐकून साकामोतो रिओमा थांबला. साकामोतो रिओमाचा जन्म 1835.
हा कात्सुरिंतारो त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. त्याचा जन्म 1823. ज्या वेळेला कात्सुरिंतारो म्हणाला की मारायचं तर खुशाल मार, पण जरा थांब, आधी माझं ऐकून घे, माझं ऐकून तुला जर पटलं नाही तर मला मार. साकामोतो रोमा थांबला आणि त्यांनी कात्सुरिंतारोचं ऐकून घेतलं. कात्सुरिंतारोने त्याला समजावून सांगितलं की तलवारी, जातीव्यवस्था, हे सामुराई, ही उच्चवर ह्याचा काळ संपत आला. आपल्याला आधुनिक व्हायला पाहिजे, नवीन शिकायला पाहिजे. अन्यथा लांबून आपल्यावर गोळी चालवणारे जे आहेत, ज्यांच्याकडे तोफखाना आहे, जे लांबूनच मुळे आपली दौडत येणारी जी सामुराईंची सेना असेल त्याच्यावर टाकतील. आपण तहस नवीन झालं पाहिजे, आधुनिक झालं पाहिजे. गंमत म्हणजे साकामोतो रोमाचं पूर्ण परिवर्तन झालं. आणि आत्तापर्यंत जो साकामोतो रोमा सम्राटाच्या बाजूनी तोकोगावाला संपवा आणि त्याच्या जागी एकसंध राजवट आणा म्हणणारा होता, तो आता कात्सुरिंतारोच्या बाजूचा झाला. त्याला मान्य झालं. कात्सुरिंतारोनी पाश्चिमात्यांचा अभ्यास करण्यासाठी एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेचं नाव अतिशय इंटरेस्टिंग आहे. या संस्थेचं नाव आहे इन्स्टिट्यूट फॉर इन्व्हेस्टिगेशन ऑफ बार्बॅरियन बुक्स. रानटी लोकांची जी पुस्तकं आहेत त्यांच्या अभ्यासासाठी म्हणून तो समजावून सांगायचा प्रयत्न करत होता की आधुनिकीकरण आवश्यक आहे. आताच चालू झालं दरबारी राजकारण. त्या दरबारी राजकारणाची 2 मुख्य केंद्र होती. एक क्योतोमध्ये सम्राट, तो जो वृद्ध इडेयोची सम्राट होता तो गेला. कामेई सम्राट होता तो गेला. त्याच्या जागी तरुण मुलगा, या तरुणाचं मुलाचं बॉयच मुलगा, त्याचं नाव मात्सुहितो. तो नव्या विचाराला सामोरा जाणारा, नव्या विचारांचं स्वागत करणारा असा होता. सगळ्या देशांच्या अभ्यासात तुम्हाला दिसून येईल की असे जे विलक्षण वेगाने परिवर्तनाचे काळ असतात, या काळांच्या मध्ये पटापट माणसं मरतात, पण नेमक्या मुहूर्तांना मरतात आणि वारसांचे प्रश्न निर्माण होतात. सम्राटाचा पण वारसाचा प्रश्न तो मात्सुहितो झाला. तोकोगावाचा पण वारसांचे प्रश्न निर्माण झाले. आणि हा जो तोकोगावा इडेयोची हा ऑगस्ट 1866 मध्ये गेला. त्याच्या जागी तोकोगावा कोणाला करायचं हा वारसाचा प्रश्न निर्माण झाला. आणि संभाव्य पर्याय 2 होते. एकाचं नाव केई आणि दुसऱ्याचं नाव केकी. दरबार वाटलेला. सम्राटाकडनं ती वस्त्र पण आली पाहिजे शोगन पदाची. त्यामुळे केईच्या बाजूनी दरबारातला एक गट, केकीच्या बाजूनी दरबारातला दुसरा गट. हा जो केकी व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं, हे एक सुज्ञ, शहाणं, आपलं कर्तव्य करणारं, त्यासाठी लढाई असेल तिथे करणारं, पण ज्याला काळाची दिशा कोणती आहे, कुठे चाललंय हे कळत होतं, असं व्यक्तिमत्व आहे. पारडी खालीवर होत राहतात तशी या इडोच्या दरबारामध्ये आधी त्या केईचं पारडं जड झालं, मग ते खाली गेलं. केईच्या विश्वासातली जी माणसं होती त्यामध्ये हा कात्सुरिंतारो होता. पुढे त्या कात्सुरिंतारोचाही त्याला मारण्यात आलं. साकामोतो रोमाला त्यामुळे हाकलून देण्यात आलं. मग काही काळाच्या नंतर तिथे केकी राज्यावर आला आणि केकी राज्यावर आला त्यावेळेला हा साकामोतो रोमा तोसामध्ये पोचलेला होता. तिथून आता त्याची योजना चालू होती की सगळाच बदल घडवून आणण्यासाठी जपान अत्याधुनिक रस्त्यावर कसं आपण आणून ठेवायचं. साकामोतो रोमानी तोसा मधून 8 मुद्द्यांचं एक निवेदन प्रस्तुत केलं. त्याचं इतिहासातलं प्रसिद्ध नावच आहे 8 पॉइंट प्रोग्राम, 8 मुद्द्यांचा कार्यक्रम. 8 मुद्द्यांच्या कार्यक्रमांची नुसती शब्दरचना वाचत असतानाही आपल्याला मध्ययुगातलं अंधारी खोली, ज्याला ओली कुबट आहे सगळ्या बाजूंनी, ज्याच्या भिंतींच्या मधून डोकावणारी पिंपळाची पानं फक्त थोडी थोडी दिसत आहेत आणि खोलीला वास मारतोय मध्ययुगाचा, त्यातनं झपकन एकदम स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आल्यासारखं वाटतं. असे 8 मुद्दे साकामोतो रोमा या 8 मुद्द्यांच्या मध्ये सांगतोय की शोगनला सांगा तू तुझ्या पदाचा राजीनामा दे, दायम्योंची पद्धत संपवा, एकच सम्राट असला पाहिजे आणि बाकी लोकांना ज्या राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी आहे अशी असायला पाहिजे. जाती व्यवस्था संपवा, सामुराईंची उच्चवर्णीय प्रभुत्वाची कल्पना संपवा. आता माणसाला स्थान पाहिजे जन्मावरनं नाही तर त्याच्या गुणवत्तेवरनं. गुणवत्ता मिळवण्याची समान संधी सगळ्यांना पाहिजे. त्यासाठी शिक्षण पाहिजे, ते आधुनिक पाहिजे, शास्त्र तंत्रज्ञान आपल्याला शिकायला पाहिजे आणि काउन्सिल, सम्राटाचं काउन्सिल बनवायला पाहिजे. त्याचं अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस हे साकामोतो रोमानी वापरलेले शब्द आहेत. वरिष्ठांचं सभागृह आणि कनिष्ठांचं. वरिष्ठांचं सभागृह म्हणजे दायम्यो, आधीचे सगळे दायम्यो त्यांचं बनलेलं, पण कनिष्ठांचं सभागृह म्हणजे लोकांच्या मधनं निवडलेले सगळ्यात उत्तम.
साकामोतोचा हा साकामोतो रोमाचा नवा कार्यक्रम पाहताना मी म्हणालो तसं भक्कन स्वच्छ सूर्यप्रकाशात आल्यासारखं आपल्याला वाटतं. मग होती एक दोन छोटी वळणं. सम्राटाला तोकोगावांनी आधी पटवून दिलेलं होतं की आपल्याला पाश्चिमात्यांच्या कलाकलांनी घ्यायला पाहिजे. त्याला सत्सुमा सामील होते, पण चोशूंनी विरोध केलेला होता. आणि त्यामुळे शिमोनोसेकीमध्ये ही जी ब्रिटिशांची आलेली जहाजं होती त्याच्यावर चोशूंनी त्याच्यावर हल्ला केला, लुटली, उद्ध्वस्त केली. त्यामुळे सम्राटांनी तोकोगावाला आदेश दिला की चोशूंचं हे बंड चिरड. तोकोगावा त्यांच्या उपलब्ध सैन्यानिशी शक्तीनिशी चोशूंचं बंड चिरडायला आले ते वर्ष 1866. तोकोगावांच्यांनी चोशू सैन्याचा पराभव करणं जमलं नाही, कारण तोकोगावा सैन्यापेक्षा चोशूंचं सैन्य जास्ती आधुनिक होतं. चोशूंनीच उलट तोकोगावांचा पराभव केला. तो पराभव झाल्यानंतर चोशूंना सम्राटाच्या दरबारामध्ये एक स्थान मिळालं. आणि साकामोतो रोमा सत्सुमा, तोसा, हिरोशिमा आणि चोशू या दायम्योंना पटवून द्यायचा प्रयत्न करत होता की तुम्हाला जर तोकोगावांवर मात करायची असेल तर तुम्ही एकटे दुकटे मात करू शकत नाही. तोकोगावा शोगन पण आहेत आणि तोकोगावात दायम्यो पण आहेत. तोकोगावांचं स्वतःचं एक राज्य प्रदेश पण आहे, त्यामुळे त्यांना कर आणि उत्पन्नाची साधनं पण आहेत. शिवाय ते शोगन आहेत, त्यांच्या शक्तीला तुम्ही एक एकटे पुरू शकत नाही. तुम्ही सगळे एकत्र आला पाहिजेत. ते सगळे एकत्र येण्यामध्ये बाधा होती सत्सुमा आणि चोशू यांचं शिंदे होळकरांसारखं शत्रुत्व होतं. ते एकत्र यायचे कसे? मग सम्राटांनी तोकोगावांच्या करता आदेश काढला की इथल्या सगळ्या विदेशींना उचकटून फेकून दे. हेही काम तोकोगावांच्या शक्तीच्या पलीकडचं होतं. दरबारी राजकारणामध्ये हे जे मगाशी मी 3 कोण तुम्हाला सांगितले, या कोणांच्यातला शेवटचा शोडाऊन आता चालू झालेला होता. तो शेवटचा शोडाऊन म्हणजे सत्सुमा आणि चोशू एकत्र आले. त्याच्यात तोसांची जे छोटं शक्ती होती ती सामील झाली. हिरोशिमा हे जे एक दायम्यो होता ते सामील झाले. त्यांची तोकोगावांशी लढाई चालू झाली. यावेळपर्यंत शोगन बनलेला होता केकी. साकामोतो रोमानी हे जे दायम्योंचं एकत्र मिकॅडोच्या पुनःस्थापनेकरता त्यांच्यापाशी कार्यक्रम सुचवला की शोगनला सांगा तू स्वतः राजीनामा दे, तुझ्या पदाचा राजीनामा दे, म्हणजे लढाईची गरज राहणार नाही. हाच फक्त क्षण संपूर्ण कहाणीतला असा आहे की ज्या वेळेला ब्रिटिशांनी हा जो दायम्योंचा अलायन्स आहे त्याच्या बाजूने आपली ताकद ओतायला तयारी दर्शवली आणि विशेषतः चोशू त्यांच्याशी संपर्कात होते की त्यांची मदत आपल्याला मिळते का, आणि तोकोगावा हे फ्रेंचांची मदत मिळते का याच्याशी संपर्कामध्ये होते. 1867-68 ही वेळ अशी येते की जपानमध्ये अंतर्गत यादवी युद्ध चालू होणार. या युद्धाचा दायम्योंचा अलायन्स हा जो ग्रुप होता त्याला साकामोतो रोमानी दिलेल्या कार्यक्रमामुळे त्याचा संघर्ष कशासाठी चाललेला होता, तो आपापली सरदारकी टिकवण्यासाठी नव्हता चालला. तो शिंदेंना ग्वाल्हेरवरचं राज्य टिकवायचं आणि होळकरांना त्यांचं राज्य टिकवायचं. होळकर ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकामला मारत सुटलेत. ते होळकर आपल्याला डोईजड होतील म्हणून पुण्यातले पेशवे शिंदेंना उचकवतायत की होळकर जेव्हा अलीगडपाशी मालकमशी लढतोय त्यावेळेला शिंदे तू जाऊन होळकरांच्या इंदूरवर छापा घाल. ते होळकरांच्या इंदूरवर शिंदेनी छापा घातला पुण्याच्या दरबारी राजकारणामध्ये स्थान मिळवण्याकरता. दुसऱ्या बाजीरावाचं ऐकून दिल्लीच्या सीमेवर होळकर आणि मालकमची लढाई होती. मालकमनी लिहून ठेवलंय की पुढचा 1 दिवस तर संपूर्ण मध्य भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपलं असतं, असं यशवंतराव होळकरांच्या नेतृत्वाखालची त्या यशवंतराव होळकरांच्या कानावर बातमी पोचली की शिंदेंनी इंदूर लुटलं. यशवंतराव होळकर वेडापिसा झाला. मालकमची लढाई राहिली बाजूला. होत्या त्या सैन्याने तो परत आला इंदूरवर. तो परत येतोय कळल्यावर शिंदे पळून गेले. त्यांना कळलेलं होते काय तर आपण मेलो, त्यामुळे ते आले पेशव्यांच्या पदराआड लपायला पुण्यात. पाठलाग करत होळकर त्यांच्या पाठोपाठ पुण्यात. पेशवा पण घाबरला दुसरा बाजीराव, तो पण पळून गेला आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या वसईला जाऊन भेटला. महाराष्ट्राला आणि भारताला खऱ्या गुलामीमध्ये टाकणारा जो करार आहे तो त्यावेळेला झाला. आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननी मग पुणे पेशवे हे झाले तैनाती फौजेच्या करारावर सही करणारे. गायकवाडांनी तर आधीच 1795 मध्ये आधीच केलेली होती. 1802 मध्ये पेशव्यांनी पण केली. शिंदे बाजूला, होळकरांचा निपात सावकाश नंतर झाला. भोसले आधी लढले नाहीत, अप्पासाहेब म्हणजे नागपूरचे वेगवेगळे. पण जपान
दायम्योंचा हा सगळा अलायन्स एका बाजूला आणि तोकोगावा हा केकी, तोकोगावाला सूचना करण्यात आली तुझ्या पदाचा राजीनामा देऊन मोकळा हो. मग चमत्कार झालाय. केकी तोकोगावानी एका बाजूला सैन्याची जुळवाजुळव चालू असताना आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी सम्राटाला आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्याचे राजीनामा देतानाचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. त्याच्यात तो म्हणतो की मी शोगन, माझं मुख्य काम काय तर देशाला परचक्रापासून वाचवणे आणि अंतर्गत शांतता ठेवणे. गेल्या काही वर्षांच्या मध्ये ते दोन्ही आम्ही करू शकलेलो नाही. ही सत्ता माझ्यासाठी नाहीये, जपानच्या हितासाठी आहे. त्यामुळे आता मी ते काम करू शकत नाहीये आणि विदेशींचा सामना करताना मी एकटा म्हणजे शोगन त्याला पुरणार नाही. आपण सगळे एकत्र आले पाहिजेत. राष्ट्रीय हितासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देते. केकीनी नुसता पदाचा राजीनामा नाही दिलेला, शोगन पद पण सोडून दिलं. आणि एका गटाकडे ब्रिटिश आणि दुसऱ्याकडे फ्रेंच या विदेशींना हस्तक्षेप करायला संधी नको आणि आपला आपसात युद्ध, यादवी युद्ध व्हायला नको म्हणून त्यांनी पदाचाही राजीनामा दिला आणि तो होक्काइडो बेटावरच्या एका ठिकाणी निघून गेला. त्याच्या सैन्याची तयारी चालू होती पण तो निघून गेला युद्ध टाळण्यासाठी म्हणून. क्योतोला जे दरबारी राजकारण चालू होते त्याला हा एक सुखद म्हणलं तर धक्का होता. पण साकामोतो रोमाचं गणित पण हे होतं की लढाई शिवाय जर तोकोगावांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर तो सन्मानजनक रस्ता तर आहेच आहे, पण जी नव्या प्रकारची राज्यव्यवस्था येणार त्यामध्ये तोकोगावांचं प्रभुत्व राहणार. ते प्रभुत्व जर राहायला नको असेल तर लढाई होणं आवश्यक आहे. त्यामुळे केकी तोकोगावानी राजीनामा पाठवलेला असून सम्राटाच्या आदेशानुसार सैन्य चाल करून आलं. हासुमी म्हणून जे ठिकाण आहे होक्काइडो बेटावरच, इथे एक छोटीशी लढाई झाली. स्वतः केकी तोकोगावा नव्हताच, त्यामुळे तो निघून गेलेला. तोकोगावांच्या सैन्याचं चित्त नाही व्हायची म्हणून लुटुपुटीची म्हणावी अशी लढाई झाली 1868 आणि तोकोगावा संपले. तोकोगावांनी आपणून स्वतःला संपवलं. सम्राट हा एकमेव प्रमुख झाला. हा दिवस पाहायला साकामोतो रोमा मात्र जिवंत नव्हता. त्यामागची प्रेरणा, त्यामागचा आधुनिकीकरणाचा सगळा कार्यक्रम देणारे हे साकामोतो रोमाचं होतं खरं, पण 1867 मध्ये साकामोतो रोमा आणि त्याचा दुसरा सहकारी 3 वर्षांनी लहान त्याच्यापेक्षा नाकाओका रिंतारो हे दोघं क्योतोमध्ये असताना त्यांच्या घरावर रात्री छापा पडला. अंधारामध्ये तलवारी चालल्या. ह्या दोघांनी आपल्या तलवारी, सामुराई तलवारी घेऊन लढायचा प्रयत्न केला पण त्याच्यामध्ये ते दोघं मारले गेले. ते वर्ष 1867 आहे. जे कार्य, जो नवा विचार जो दिला तो एकटा साकामोतो रोमानी नाही दिला, पण सगळ्या जपान राष्ट्राला एकत्रितपणे वाटलं. त्याचं शब्दातलं प्रतिनिधित्व जणू साकामोतो रोमानी केलं, जणू त्याचा हा दुसरा सहकारी नाकाओका रिंतारो यांनी केलं. आणि 1868 मध्ये एक एकसंध जपान पुढे घडलंय ते मनाला पटू नये, आश्चर्याचे धक्के बसवत इतक्या आश्चर्यकारक गोष्टी. मात्सुहितो बनला सम्राट. त्याचं नाव झालं मेजी सम्राट. मेजी म्हणजे प्रबुद्ध, एनलाइटन. आणि ही जी मध्ययुगातली सगळी समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था संपवून एकसंध राज्यव्यवस्था, एकसंध समाज, समतापूर्ण समाज, अत्याधुनिक शास्त्र तंत्रज्ञानाचा स्वागत करणारा समाज हे जे बनलं हे सम्राटाच्या आदेशांमुळे. फक्त आदेश. जनतेसमोर सम्राटांनी प्रथम एक प्रतिज्ञा घेतली. ती आहे 1868 सालची प्रतिज्ञा. तिचं नावच आहे प्रतिज्ञा. सम्राट लोकांना उद्देशून प्रतिज्ञा घेतो की मी माझा राज्यकारभार या सूत्रांच्या नुसार करणार आहे. ती सम्राटाची प्रतिज्ञा. साकामोतो रोमाचा मगाशी मी तुम्हाला जो 8 मुद्द्यांचा कार्यक्रम, 8 पॉइंट प्रोग्राम तो सांगितला, ती प्रतिज्ञा आहे. आणि सम्राट सांगतोय की आता आपल्याला जुन्या पुराण्या पद्धती संपवून टाकल्या पाहिजे. आता हे माणसांना विषम मानणे आणि त्याच्यानुसार एकमेकांच्या मध्ये भेद करणे हे आपण संपवून टाकलं पाहिजे. त्याची शरम बाळगण्याचं कारण नाहीये. त्याच्या प्रतिज्ञेतलं वाक्य आहे, न्यू गव्हर्नमेंट फॉर विच नो वन शुड फील अशेम्ड. कोणालाच लाज वाटण्याचं कारण नाही की आपल्या जुन्या पुराणात त्यांनी द्यायची तेवढा काळ सेवा दिली पण आता त्या टाकून दिल्या पाहिजेत. आदेशा अन्वये समाजाच्या मनाचं प्रतिनिधित्व करणारा सम्राट. ते विचार हा साकामोतो रोमा जो मूळ वाढला होता सामुराई म्हणून, त्याला कळलं की हे सामुराईंची जुनी मध्ययुगीन सरंजामशाही जातीव्यवस्था आता चालणार नाही, ती बदलायला पाहिजे. तो सम्राट
दायम्योंचा अलायन्स, स्वतःहून शरणागती पत्करणारा आणि आपलं पद सोडणारा, राजीनामा देणारा तोकुगावा सम्राटाने 1868 मध्ये प्रतिज्ञा घेऊन नव्या जपानचं काय असेल हे सांगितलं. ते हे सगळं होतं की आता सम्राट आणि एकसंध राज्यव्यवस्था, आता जातीपाती नाहीत, सामुराईंचे सगळे अधिकार काढून घेतले, दायम्योंचे कर गोळा करण्याचे सगळे अधिकार होते हे काढून घेतले, शाळा निर्माण केल्या, सामुराईंना सरकारने काही काळ पगार दिले, पण पगार देताना हे सांगितलं की तुम्हाला थोडाच काळ पगार मिळतील, फार काळ मिळत राहणार नाहीत, हळूहळू तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलं पाहिजे. असं स्वतःच्या पायावर उभं राहणारी जी घराणी, जी मूळ सामुराई घराणी होती, ती म्हणजे आत्ता आपण ज्या उद्योजकांची, जपानी उद्योजकांची नावं ऐकतो ते आहेत सगळे मित्सुबिशी, मित्सुई, सुमितोमो, येसुडा, हे सगळे सामुराई घराणी आहेत. त्यांना 1868 मध्ये सम्राटांनी सांगितलं तुमचे प्रिव्हिलेजेस, विशेषाधिकार रद्द, बंद, थोडा काळ तुम्हाला स्टायपेंड, पैसे मिळतील, पण उरलेल्या काळामध्ये तुम्ही उद्योग व्यवसाय शिकून घ्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. झायबात्सू म्हणजे उद्योजक घराणी, सामुराईंची बनली उद्योजक घराणी, ते झाले झायबात्सू. त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे इवासाकी नावाची फर्म. इवासाकी ही तोसा दायम्योच्या प्रदेशामध्ये स्थापन झाली. तो इवासाकी म्हणजे आद्य मित्सुबिशी. जी मित्सुबिशी कार, मित्सुबिशी टेक्नॉलॉजी, जॅपनीज टेक्नॉलॉजी, मला अभ्यास करताना असं वाटत आलं की बिझनेस, व्यवसाय आणि युद्ध यामध्ये खूप साम्य आहे, खूप बाबतीतलं कदाचित साम्य असेल. मार्केट जिंकायचं असतं, युद्धामध्ये जशी प्रतिस्पर्ध्यावर मात करायची असते आणि प्रदेश जिंकणं असेल, कदाचित युद्ध जिंकणं असेल, तसं मार्केट जिंकायचं असतं. त्याकरता स्ट्रॅटेजीज असतात, त्याकरता प्लॅन्स करावे लागतात, त्याच्यात अटॅक आहे, त्याच्यात माघार कुठे घ्यायची, ट्रेंड्स कोणते, आपलं सैन्य कुठे, फक्त हे संपूर्ण मेंदूची जणू पुनर्रचना करून हे आधुनिक युद्ध आहेत. आम्हाला आमच्यातल्या पराक्रमाचं स्पिरिट हे आता पराक्रम नुसता तलवारीचा नाहीये, आता पराक्रम उद्योगांचा आहे, व्यवसायांचा आहे, व्यापार आणि वाणिज्याचा आहे, शास्त्र तंत्रज्ञानाचा आहे, कलेचा आहे. जगातलं एकही क्षेत्र असं राहता कामा नये की ज्याच्यामध्ये आमची प्रतिभा सरसरून उफाळून आलेली नाही. हा योग्य धडा घेतला इवासाकी, त्याची मित्सुबिशी. आणि झायबात्सू म्हणून जी घराणी पुढे सगळी प्रसिद्धीला आली ती म्हणजे ही सगळी घराणी होती. एवढंच नाही, जपानी सरकारने आधी काही कारखाने चालू केले, म्हणजे आधुनिक शब्द वापरायचा तर पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, आणि लिबरलायझेशनचा दबाव न येता त्यांनी ते उद्योग व्यवसाय एका टप्प्यापर्यंत चालवले आणि मग पुढे झायबात्सू घराण्यांना हवाली केले. त्यामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणंही घडलेली आहेत, त्यामध्ये पैशांची देवघेव, भ्रष्टाचार इत्यादी प्रकरणं घडलीत, पण जपानचं राष्ट्रीयत्व आणि जपानच्या राष्ट्रीय हिताला कुठे बाधा येईल असं मात्र त्याच्यामध्ये घडून आलेलं दिसत नाही. सम्राट 1868 मध्ये प्रतिज्ञा घेऊन सांगतोय की आता सगळ्यांना स्थान समान, आता गुणवत्तेवर निवड, बाय कॅमेरल, अपर हाऊस आणि लोअर हाऊस असं असलेलं सभागृह अस्तित्वात आलं. अपर हाऊसमध्ये आधीचे सगळे सरदार दरकदार, त्यांची पदं रद्द, त्यांचे कर रद्द, त्यांना आधुनिकतेची संधी दिली. पण लोअर हाऊस याचं सूत्र होतं माणसं निवडली जातील, अजून निवडणुका लगेच आल्या नाहीत, माणसं निवडली जातील पण ती जनसामान्यांच्या मधून निवडली जातील. आणि त्या निवडीला एकमेव निकष असेल ते म्हणजे गुणवत्ता. सम्राटांनी घोषणा दिली की जगभराच्या सगळ्या कानाकोपऱ्यातनं ज्ञान आणू आणि जपान समृद्ध करू. जपानची राष्ट्रीय घोषणा बनली. जपानी भाषेत त्याचा उच्चार आहे फुकोकू क्योहेई, म्हणजे बळकट सैन्य आणि समृद्ध जपान, आर्थिकदृष्ट्या सुद्धा समृद्ध जपान. आणि बळकट सैन्य असायला पाहिजे. वेचून वेचून हे जे मी तुम्हाला सांगितलं की सुरस आणि चमत्कारिक कहाण्यांचे आश्चर्य वाटाव्यात अशा गोष्टी त्या चालू राहतात. जपाननी विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जगाच्या वेगवेगळ्या भागात शिकायला पाठवलं, शास्त्र तंत्रज्ञानाचे वेगवेगळे, की तुम्ही जाऊन इंजिनिअरिंगचं शिकून या, तुम्ही जाऊन मेडिकलचं शिकून या, तुम्ही जाऊन ही ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीचं शिकून या, तुम्ही जाऊन इलेक्ट्रिसिटीचं ज्ञान शिकून या. पण जायचं, शिकायचं आणि ग्रीन कार्ड मिळून तिकडे नाही थांबायचं, यायचं परत. ते जे ज्ञान आहे त्याचा ह्या देशाला उपयोग करून द्यायचा. आणि नुसतं हे आदेशाने नाही झालं, ते विद्यार्थी खरंच जपानमध्ये परत गेले, त्यांनी घेतलेलं ज्ञान जपानला दिलं. जपानचे अत्याधुनिक जे व्यवसाय आहेत, उद्योग व्यवसाय, ते उभे राहिले. 1869 पासून 1895, 25 वर्षाच्या अवधीत जपान ऑलरेडी जागतिक सत्ता बनलेलं होतं.
1895 मध्ये चीनशी आधी चकमक आहेत, मग रशियाशी आहेत, मग 1905 मध्ये, त्याच्या आधी 1902 मध्ये एक करार करावा लागलेला आहे. त्या करारामध्ये ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेला जपान आपल्या तोडीसतोड तुल्यबळ राष्ट्र आहे हे मान्य करावं लागलेलं आहे. अतिशय वेगाने आलेले उद्योग व्यवसाय. जपानी सम्राटांनी पाहिलं की संपूर्ण जपानी लोक पाश्चिमात्यांच्या समोर, विशेषतः युरोपियन आणि अमेरिकनांच्या समोर बुटके आहेत. आपण का बुटके आहोत? त्यांनी अभ्यास करून कोणीतरी सांगितलं की पण बुटके आहोत कारण आपलं डाएट, आहार जो घेतो तो उंची वाढवणारा नाहीये. जपानच्या सम्राटांनी अख्ख्या देशाला एक आदेश काढला. आदेश काय? आजपासून आपलं जे डाएट होतं ते हे बंद. उद्यापासून उंची वाढवणारं, अधिक बळकट करणारं, न्यूट्रिशियस असलेलं हे जे डाएट आहे, एप्रिलपर्यंत उंची वाढली नाही तर पैसे परत. पण जपानी सम्राटांनी आदेश काढला, तो आदेश सगळ्या देशांनी पाळला. एका पिढीच्या अंतरात, ह्याचे स्टॅटिस्टिकल अभ्यास उपलब्ध आहेत, एका पिढीच्या अंतरात जपानची राष्ट्रीय उंची 5 इंचांनी वाढली. 5, अख्खं राष्ट्र, सगळ्यांची सरासरी उंची, जे जपान राष्ट्र, रेस, मानव वंश हा बुटका म्हणून ओळखला जात होता, तो एका पिढीमध्ये 5 इंच अशी राष्ट्राच्या राष्ट्र अशी उंची वाढून मोठं झालं. सगळ्यांच्या मध्ये ही राष्ट्रीयत्वाची भावना जबरदस्त इतकी भरलेली की विदेशी वस्तू वापरणारच नाही. जागतिक व्यापार विनिमय चालू झाला 19व्या शतकाअखेर, तसा ब्रह्मदेश मधला तांदूळ जपानमध्ये जायला लागला. पण तो जपानी लोक खाईनात. करारानुसार तो आलेला होता. आता त्याचं काय करायचं? पैसे तर देऊन झालेले, पडणार, सडणार, कराराचा पण भंग करणार. मग जपानी सम्राट हा ब्रह्मदेशाचा तांदूळ खातोय असं चित्रीकरण करण्यात आलं. ते चित्रीकरण सगळ्यांना दाखवण्यात आलं. सम्राट खातोय तर आम्ही पण खायला हरकत नाही म्हणून उरलेल्या जपाननी पण ब्रह्मदेशचा तांदूळ खाणं चालू केलं. कोणत्याही नाण्याला 2 बाजू असतातच. या राष्ट्राचं उत्थान होतं, ते राष्ट्र एकसंध होतं. मग त्याच्याबरोबर शिंतो म्हणजे युद्धजन्य धर्म, त्याच्यामध्ये आलं. एक सम्राट आणि त्याच्या आदेशानुसार सगळी जनता चालणार. पण मग आक्रमकता पण येत गेली. आपल्याला त्यातलं लक्षात घ्यायचं आहे, तो त्या उद्योजकाचं सामुराईवरनं उद्योजक होणे, समाजामध्ये समता, आपलं प्रॉडक्ट, आपली सर्व्हिस, आपली जागतिकता, ह्याच्यामध्ये आम्ही जे असेल ते उत्तमच देऊ. तर अशी वेळ की जेव्हा आपल्याला भारतीय प्रॉडक्ट्स, भारतीय वस्तू, भारतीय सेवा, हे भारत राष्ट्र ह्याच्याकडे बघून नाचावंसं वाटलं पाहिजे की भारतीय प्रॉडक्ट व्हेरी फास्ट, अतिशय उत्तम आहे. ती जी शपथ आहे, ती जी प्रतिज्ञा आहे, ती आपली प्रार्थना आहे.